नंदन धावरे नंदनंदन 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 पावरे धावरे प्रभु पावरे योग्य होईन के धवा करी माधवा तव दर्शना राहते हृदयी तरंगत एक ही नित भावना श्रीधरा गरुड़ ध्वजा अघनाशना मनमोहना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना जे विभोर जनी करी कुमुदा मनोहर हासवी चंचला तड़पे जये अति दीप्त जे धरि तोरवी तारकात चकाकते द्युति देत जे हुतवाहना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना भासते जलदात जी नलिनाथ बाग गणी छवि सागरी उमटे शिखावल कंधरे प्रतिभूषणी इंद्रनीलमणि ही जा पुढती प्रभोगमतोणा दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना दिव्यता दिवमंडला दीपवो घेत अनंतता विश्व ही कवडोनिया पुरतेच जेथील भव्यता व्यापुनी सकला सजे लवलिप्तता वरितेच ना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना शोभिता श्रुति प्रभवेन जेथ सरस्वती कुंठले मुनि सन्मति स्मृतिदाहिना गवसे गति इंद्रिया प्रतिलागना मन बुद्धि त्यजि चेतना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना भीष्म सायक विद्ध अर्जुन होत विह्वल संगरी मुक्त कुंतल कोसळे बहतान धीर निघेत्वरी शब्द मोडून धावरे निज चक्र घेऊन भीषणा दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना वर्णिता शुक रंगले विसरे विराजन बंधना
त्यजुनी सती नवयौवना लौकिका मुकला तुका सुख मानुनी करी चिंतना दिव्य सुंदर रूप हरि तब दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना खात से शबरी घरी बदरी फला प्रति कौतुके नाचते व्रज सुंदरी सह सारथी विजयानिके जे दलित जनी सबे करी साधत गुरु कीर्तना दिव्य सुंदर रूप हरि तब दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना पद्मजा बसली पदा जवळी जया प्रतिमोहुनी वल्लभी रमया इथे जनरीत लौकिक सोडुनी नाउरे विषयी रुची जरी एकदा जडले मना दिव्य सुंदर रूप हरि तब दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना वस्त्र सुंदर केशरी चपले परी तळपे कटी रत्न कौस्तुभ राजते हृदयावरी रविहिंपुटी शंख चक्र गदा करी कमलासवे अभयास दे रम्य रूप से अनंत हृदात संतत राहुदे हृदात संतत राहुदे नंद नंदन नंद नंदन नंद नंदन भावरे नंद नंदन नंद नंदन नंद नंदन पावरे झणी धावरे प्रभु पावरे झणी धावरे प्रभु पावरे बिभृते शुभां सुरधुनीं भाले कलामहिन्दवीं नेत्रे मन्मथ दाहकानलशिखां कंठे विषं भीषणं वामाङ्के गिरिजां वपुष्युपचितं भस्मश्मशानोद्भवं तं वन्दे शिरसा भुजङ्गर्शनं सर्वैर्लिप्तं शिवं मौलौ यो बिभृते शुभां सुरधुनीं. त्याच्या मस्तकावर अत्यंत पवित्र मंगलकारक कल्याणकारक अशी भागीरथी वाहती आहे. शुभां सुरधुनीं भाले कलामहिंदवीं. ज्याच्या मस्तकावर कपाळावर इंद्राची चंद्राची कोर आहे. भाले कलामहिंदवीं नेत्रे मन्मथ दाहकानलशिखां. ज्याच्या डोळ्यामध्ये मदनाला जाळून टाकणारी आग आहे. ते आपल्याला प्रसंग माहिती असेल की पार्वती ही भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करीत होती आणि पार्वतीचं आणि शंकराचं लग्न झालं तर त्यांना जो पुत्र होईल त्याच्या हातून तारकासुराचा मृत्यू होतो. आता पार्वती तपश्चर्या करीत बसले पाहिजे पण हे प्रसन्न झाले पाहिजेत ना. तेव्हा देवांना काय वाटलं
की मदन जर यांना चंचल करील तर हे पार्वतीचं पाणी ग्रहण करतील, नाही तर करणार नाही. म्हणून यांच्या अंतःकरणामध्ये पार्वतीविषयी आकर्षण निर्माण व्हावं ही कामगिरी मदनावर सोपवली. आता ध्यानस्थ आहेत, पार्वती त्यांची सेवा करते आहे. तिने ती एक कालिदासाने फार सुंदर वर्णन केलंय. कमलाच्या बीजाची माळ तयार केली आहे आणि जपा करता भगवान शंकराच्या हातामध्ये देती आहे. ती मदन तिथून वाट बघत होता की आपल्याला बरोबर बाण मारण्याला योग्य वेळ कोणती. पार्वतीने ती हातामध्ये घेतलेली कमलाच्या बीजाची माळ शंकराच्या हातात देते आहे. शंकर ती माळ घेण्याकरता आपला हात पुढे करतायत आणि तेवढ्या दोन हातांचा एकमेकांना स्पर्श झाला आहे. ही संधी पाहून मदनानं तिथून बाण मारला. त्याचा परिणाम झाला शंकरांच्यावर सुद्धा झाला. हरोपि किंचित परिलुप्त धैर्यैः उमामुखे बिंब फलाधरोष्ठे व्यापार यामास विलोचनानी. जे आत्तापर्यंत त्यांच्या मनात कधी आलं नव्हतं त्या पार्वतीच्या मुखावर त्यांनी थोडा वेळ, काय सुंदर आहे हो असं त्यांना थोडा वेळ वाटलं. आत्तापर्यंत जे वाटलं नव्हतं, मध्ये वाटलं नव्हती. हरोपि किंचित परिलुप्त धैर्यैः चंद्रोदयारंभ इवांबुराशी. की चंद्राच्या उदयाच्या वेळेला जी सागराला भरती यावी आणि ते चंचल व्हावं त्याचं जल, तसं किंचित काल यांचं अंतःकरण चंचल झालं आणि पार्वतीच्या त्या स्पर्शामुळे पार्वतीच्या मुखाकडे दृष्टी गेली आणि पाहिलं त्यांनी. आणि इतकंच नाही, व्यापार यामास विलोचनानी. जरा दृष्टी फिरवू लागले. डोळे कसे आहेत, कपाळ कसं आहे, नाक कसं आहे, ओठ कशी आहे, अनवटी कशी आहे. आणि लक्षात आलं की हे बिघडलंय काहीतरी असं मला वाटतं. म्हणजे आहे काय प्रकरण, तेव्हा हे माझ्याकडचं आतलं नाहीये, बाहेरनं कोणीतरी मला हे इंजेक्ट केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर ते धनुष्य सज्ज करून उभा राहिला. मदन त्यांनी पाहिला, हा सापडला म्हणले चोर, आणि त्याच्यावर दृष्टी टाकली आणि तो जळून मेला. अशी कथा आहे. किंवा भाले कलामैंदवीम नेत्रे मन्मथ दाह कानल शिखाम कंठे विषम भीषणम. डोळ्यामध्ये तो अंगार आहे मदनाला जाळून टाकणारा. गळ्यामध्ये ते समुद्र मंथनाच्या वेळेला इतर सगळ्यांना वाचवण्याकरता प्राचीन केलेलं विषय कंठे विषम भीषणम. वामांके गिरिजाम, डाव्या मांडीवर पार्वती आहे. गिरिजाम वपुष्युपचितम भस्म स्मशानोद्भवम. आणि सगळ्या अंगाला स्मशानातली राख लावली आहे मचवेटाई चितेची. असा हा जो भगवान शंकर आहे. आता यातलं एकमेकासारखं काय आहे बघा. सगळे एकमेकाला न शोभणार आहे, सगळे एकमेकाच्या उलट आहे. वपुष्युपचितम भस्म स्मशान वामांके गिरिजाम. डाव्या अंगावर मांडीवर पार्वती आणि सगळ्या अंगाला मसणवेट्यातली राख. काही इकडे पावडर बिवडर असेल तर गोष्टी नाही, पण अंगावर राख आणि तिसऱ्या मसणवेट्यातली कुठली अग्निहोत्री जागा कुंडातली सुद्धा नाही. तम वंदे शिरसा. कमरेला करदोटा, तो कशाचा, सापाचा. तम वंदे शिरसा भुजंग रशनम. साहेब आपण वर्णन काही करा, सर्व इरलिप्तम शिवम. हे त्या सगळ्यापासून अलिप्तच आहे. यानं यापैकी कशाचाही स्पर्श नाही. याच्यामुळे असं नाही, त्याच्यामुळे तसं नाही. पूर्ण ब्रह्मा सच्चिदानंद रूपा मेघश्यामा माधवा माय बापा. हे गोविंदा विठ्ठला चक्रपाणी त्वत्पादाब्जा वंदितो आदरानी. तत्व करिये वसुदेवाचे यदुवंशाचे सुदैवनाचे. देवकीच्या गर्भीश गवसे नाजो श्रुती स्मृतीस. श्रुती स्मृतीला सुद्धा ज्याचा पार लागत नाही असा भगवान आपल्या सर्व पूर्णतेस देवकीच्या गर्भामध्ये संचरले. प्रवेशता उदरी विश्वंभर कमलाच्या कोशी जणू रविकर. शुभा देवकी प्रसन्न झाली जशी वनश्री वसंत काली. कमळाच्या कळीमध्ये सूर्याचे किरण शिरावे म्हणजे ते कमल जसं प्रफुल्ल होतं, किंवा वसंत ऋतू अवतारला म्हणजे वनश्री जशी प्रफुल्ल होते, तशी परमेश्वराचा संचार झाल्याबरोबर देवकी प्रफुल्ल झाली. आत्तापर्यंतच्या प्रत्येक गरोदरपणाची अवस्थाची आणि आत्ताची अवस्था यामध्ये आकाश पाताळाचं अंतर पडले. दुःख भयादिक सर्व विकार त्या कल्याणी पासून दूर. गुहेमध्ये वनराज रिगाले उरतील कामग तेथे कोले. आतापर्यंत दिवस राहिले, गर्भ राहिला म्हणजे ते पुढचं आठवायचं आणि व्याकुळ व्हायची ती.
आता काय झालं ह्या खेपेला कोणा आता व्याकुळ नाही, दुःख नाही, भय नाही, घाबरटपणा नाही, काही नाही, अरे प्रसन्न असायचे. असं आहे, कोल्ह्याची कुईकुई कुठपर्यंत, वाघ तिथे येत नाही तोपर्यंत, सिंह आला की कोल्ह्याची कुईकुई थांबते. गुहेमध्ये वनराज रिगाले, उरतील कामग तेथे कोल्हे, गर्भाच्या त्या उदात्त तेजे, ती मंगल देवता विराजे, दिसे सर्वदा प्रशांत मूर्ती, ध्यान रता जणू की मुनिवृत्ती. एखाद्या ऋषीने ध्यानस्थ असावं म्हणजे तो असा प्रसन्न आणि तेजस्वी दिसतो. जर ध्यानस्थ बसलेल्या ऋषीप्रमाणे या माऊलीचं नेहमी स्वरूप दिसावं की जणू ध्यानस्थ बसला आहे. असं आहे, त्याला ओढून आत साठवावा लागतो. इथं आत साठलाच होता, आता काय फरक, किती फरक असेल मला सांगा. त्याला प्रयत्न करावा लागतो, इथं प्रयत्न वाचून आत होता. ध्यान स्थित ध्यान रता जणू की मुनिवृत्ती, शुचिस्मिताने तिच्या पुण्यकर, उजळे कारागार, पवित्र होई वस्तू जातकी, तत्सहवासे थोर जय हरी सुखकंदा. तिच्या चेहऱ्यावर असं काही हास्य होतं विलक्षण की त्या तुरुंगातला जो अंधार आहे, त्या तुरुंगातली जी भीषणता आहे, जो नको वाटलेपण आहे, ते सगळं परिवर्तित झालं होतं. आणि एखादा रंगमहाल जसा असावा एखाद्या विलासी राजाचा, तसं त्या कारागाराला सौंदर्य प्राप्त झालं होतं. तिचे घडे ज्या मंगल दर्शन, दुष्ट भाव मावळे हृदयातून. हे कसं होई, नभी प्रभा फाकता उशेची, किरकिर लोपे रात किड्यांची. रातकिड्यांची किरकिर जशी सूर्योदयाच्या वेळेला नाहीशी होते, तसं हिच्या दर्शनाने दुष्टातल्या दुष्ट माणसाच्या अंतःकरणात सुद्धा दुष्ट विचार राहायचे नाही, काहीतरी चांगले विचार त्याच्या मनात यायचे. निष्ठुरशे रक्षक नम्र वचानी, वदती दोन्ही जोडून पाणी, उद्धट ही नमवी निजमाना, कंसाज्ञा पालन करवेना. कंसानं तिला छळण्याकरता दुष्टातले दुष्ट राक्षस ठेवले होते की त्यांनी बारीक सारी गोष्टी करून तुझा छळ करावा, त्या वेळेवाकडे बोलावं, काहीतरी टोमणे मारावे, काहीतरी सारखं करावं. असं करण्याकरता दुष्टातले दुष्ट श्रेष्ठ ते तिच्या समोर आले की काय होई कोणाला ठोक, त्यांनी खाली मान घालावी, नमस्कार करावा, मायबाई काय आज्ञा आहे, आपली काय सेवा करू, असं म्हणा. उद्धट ही नमवी निजमाना. कंसाने सांगितलं होतं तिचा जितका छळ कराल तितकं तुम्हाला प्रमोशन मिळेल, तुम्हाला बोनस मिळेल वगैरे वगैरे. ते सगळं गेलं. उद्धट ही नमवी निजमाना, कंसाज्ञा पालन करवेना. बाकीच्यांचं राहू द्या, स्वये कंसये छळण्याती ते, तिज बघता परी धैर्य न होते, डौल आपुला मिरवी कातरी, गरुडा सन्मुख सर्प विखारी. गरुड समोर आला, आता साप किती भयंकर आणि क्रूर असला तरी फणा काढत नाही, डोसले तरी काढत नाही, घारी समोर काढत नाही, गरुडा समोर कुठला काढतोय. आता या कंसाचं तसं होई, तिच्या समोर यायचा, तिला छळावं, शिव्या द्याव्या, बोलावं, काहीतरी छळ करावा, तिचा मनस्ताप देणं सगळ्यात जास्त दुःखदायक. कंसाही सुद्धा हिंमत व्हायची नाही. वसुदेवाच्या आनंदासी पारन उरला त्यावेळेसी, गमे तयाती सर्व देवता, तिला मनाने होय वंदिता. आणि वसुदेवाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याला आता आपलं सगळं भाग्य कसं प्रगट होणार आहे ते कळलं. त्याच्या आनंद आता आत्तापर्यंत कधी जसं तिला कधी आनंद झाला नाही तसा वसुदेवालाही कधी आनंद होत नव्हता. आता दोघांचे अंतःकरणात दुःख भयादी विकार सगळे गेले, दोघे आनंदी होते. देवकीच्या गर्भी सर्वेश्वर आला ऐसे कळता, सर्व देव पातले ऋषीसह ईश वंदना करिता, जय हरी सुखकंदा. आणि परमात्मा परमेश्वर देवकीच्या गर्भामध्ये आला आहे असं कळल्यावर सगळे देव, कारण त्यांच्याकरता असं झालं होतं हे सगळं, सगळे देव परमेश्वराची स्तुती करण्याकरता म्हणून देवकीच्या भोवती जमले. इंद्र वरुण विधी पिनाक पाणी, सावित्री शारदा मृडानी, अत्री गौतम मैत्रावरुणी, स्तविती गर्भा नमस्कारुणी. इंद्र आला, वरुण आला, ब्रह्मदेवाला, शंकर आले, सावित्री आली, पार्वती आली, लक्ष्मी आली. अत्री गौतम मैत्रावरुणी ऋषी आले, स्तविती गर्भा नमस्कारुणी. हे कसं झालं? वसंतास आदरिती कोकिल, रव्युदयी खग करीती किलबिल, भ्रमर गुंजती कमला भवती, भाट जणू वा वीरा स्तविती. किंवा ते भाट असतात त्यांनी वीराचे स्तवन करावं, कमलाच्या भोवती भुंग्यानी गुंजाराव करावा.
सूर्योदयाच्या वेळी पाखराने किलबिल करावी, तसे सगळे देव त्या देवकीच्या गर्भाची स्तुती करण्याकरता गुप्त रूपाने तिच्या भोवती जमले आणि स्तुती करू लागले. एक एक प्रार्थना करतात. काय म्हणतात ते? जय विश्वाद्या त्रिगुणातीता सद्रूपा हे जय भगवंता, भव भयनाशन भो करुणाकर, नमन तुम्हासी हे वरचेवर, अचिंत्य रूपा अनंत शक्ते, कोण तुम्हा संपूर्ण जाणते, नेती नेती हे निगम ही म्हणती, शास्त्रांचे गण मागे सरती. तुम्ही अचिंत्य रूप आहात, भयाचा नाश करणारे आहात, तुम्हाला जाणणार असं कोण आहे? ज्याच्या आधारावर बाकी सगळ्यांनी वर्णन करावं, तो वेद सुद्धा तुमचा प्रसंग आला म्हणजे नेती नेती म्हणतो. आता आम्ही कशी तुमची स्तुती करणार? पण असं आहे की ते राहवत नाही म्हणून काही गोष्टी बोलाव्या लागतात. तसं बोलतो म्हणाले. आमचं एक तरीच आवश्यक भाग आहे. आमच्या भावना प्रगट करणं अपरिहार्य आहे म्हणून भावना प्रगट करतो म्हणाले. निर्गुण निरुपाधिक निर्वासन निराकार हे देवा, सर्वव्यापक रूप निरंजन, गोचर परिसद्भावाय जय हरी सुखकंदा. वास्तविक तुम्ही निर्गुण निराकार हा हे खरं आहे, पण सद्भावाला गोचर हा, हे जरा समजणं कठीण आहे की ते निर्गुण निराकार आहे, मग सद्भावाला गोचर का होतं? कारण ते भावेन देवा अशी प्रक्रियाच आहे मुळात, की जसे तुमचे भाव असतील त्याप्रमाणे ते रूप धारण करील. लोकांना शंका येते असं ना की अरे आम्ही दत्ताचे उपासक, मग ब्रह्म म्हणजे दत्त का हो? म्हणजे तुम्ही दत्ताचे उपासक ना, मग तुमच्या बाबतीत ब्रह्म म्हणजे दत्त. तुम्ही सूर्याचे उपासक ना, मग तुमच्या बाबतीत ब्रह्म म्हणजे सूर्य. तुम्ही देवीचे उपासक ना, तुमच्या बाबतीत ब्रह्म म्हणजे सूर्य देवी. तुम्ही ज्या भावनेने उपासना करा, यादृशी भावना करूयात सिद्धिर्भवती तादृशी. ती भावना फक्त त्या पातळीवरची पाहिजे. आपलं कोणतं पक्वान न करावं याचा जसा गव्हाचा आग्रह नसतो की पोळी झाली तरच मी होईल, नाही तर नाही. पोळी होईल, पुरी होईल. मला वाटतं निम्म्याच्या वर पक्वान गव्हाचीच आहे. नावं निरनिराळी, आणखीन काय तूप गहू साखर एकत्र केली की पक्वान तयार झालं. आणि पोषण होते ते तूप गहू साखरेच होतं, त्या पदार्थाच्या नावाचं होत नाही, त्या पदार्थाच्या आकाराचं होत नाही. आणि मला वाटतं अजून काही असं सिद्ध करता येत नाही की हा पुरी खाऊन लठ्ठ झालाय का पोळी खाऊन लठ्ठ झालाय. पुष्टी त्याची मोजता येत नाही. म्हणून जरी ते निर्गुण निरुपाधिक असलं तरी जशी भावना करावी, गोचर परिसद्भावा जय हरी, सद्भावाला ते गोचर होतं. ज्या आणि ते खोटं नसतं, ती भ्रांती नसते, ती वस्तुस्थिती असते. म्हणून त्या रामकृष्णाला विवेकानंदाने प्रश्न विचारला होता ना की ईश्वर तुम्हाला पाहिलाय का आणि मला दाखवाल का? ते म्हणले हो, मी ईश्वर पाहिलाय आणि तुला दाखवीन. पण हे सगळ्यांना सामर्थ्य नसतं, ते रामकृष्णांनाच होतं. विवेकानंदांना सुद्धा ते नव्हतं असं त्यांच्या चरित्रात वर्णन आहे. ते विवेकानंद जेव्हा अमरनाथला गेले ते त्यांच्याबरोबर त्यांच्या भगिनी निवेदिता होत्या, शिष्या त्यांची, आणि तिथे ते ध्यानमग्न झाले. पुष्कळ वेळ त्यात गेला. ते जेव्हा देहावर आले तेव्हा भगिनी निवेदितांनी त्यांना विचारलं की स्वामी महाराज आपण ध्यानामध्ये भगवान शंकराचं दर्शन घेतलं का? म्हणजे हो. मला दाखवा ना. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे निवेदिते माझ्या गुरुला ते सामर्थ्य होतं. म्हणजे मला मी पाहू शकतो पण दाखवू शकत नाही. त्याचं वैशिष्ट्य आहे, पण दिसतच नाही हे नाही. आणि म्हणून रामकृष्णांनी सांगितलं होतं की ते तुला विवेकानंद मोठे तरकटी होते. ते म्हणजे देव तर निर्गुण निराकार आहे, मग तुम्हाला दिसला कसा? ते म्हणजे कसा दिसला सांगू? तू मला जसं पाहतो आहेस किंवा मी तुला जसा पाहतो आहे तसा मी देवाला पाहिला आहे. तू मला जसं पाहतो आहेस तसा मी देवाला पाहिला आहे. हे गोचर परिसद्भाव आहे. अडचण त्या सतशीच आहे, फक्त भाव असतो, सद्भाव नसतो. तो जितक्या पातळीवर असायला हवा तितक्या पातळीवर नसतो. गोचर परिसद्भाव जय हरी सुखकंदा, हा विश्वाचा भव्य पसारा, तव मायेने ये आकारा, तीच करी लय त्याचा अंती, स्वप्ना गिळते जशी जागृती. जागृतीने जसं स्वप्न गिळावं त्याप्रमाणे हे सगळं जे विश्व आहे हे तुझ्या मायेतून आकाराला येतं. आणि जेव्हा ती माया नाहीशी होते तेव्हा या सगळ्या विश्वाचा लयही होतो. म्हणाले भगवत कृपा हो तसे जयावर, तोच तरे हा माया सागर, त्या भक्तासाठीच दयाळा युगी युगी अवतार घेतला. मो माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यंते मायामेतांतरंती, ते असं गीता म्हणते. आणि ज्ञानेश्वरांनी त्याच्यावर अतिशय सुंदर भाष्य केलंय की ती माया नदी कशी महाभयंकर आहे आणि कोण कोणत्या दिशेनं प्रयत्न करतो आणि त्यातून तरुण जायचा.
विचार करतो आणि त्याचं काय होतं. त्यामुळे एकी कर्मभायांची भरवसा, एकी मोक्षित रायाची आशा, केला कर्मबाह्यांचा भरवसा, परी ते पडले वळसा विधी निषेधाच्या. त्यामुळे कर्माच्या रूपाने आम्ही या तरुण जाऊ म्हणतो ते विधी निषेधाच्या भोवऱ्यात तिथेच गुंतले म्हणाले, त्यातून बाहेर पडूच शकत नाही. मग येथ एकची लीला तरली, या मायासागरातून तरुण जाणं फक्त एकालाच शक्य होतं. येथ एकची लीला तरली, जे सर्व भावे मज भजले. ह्या माणसाला मोठी वाईट खोड आहे बघा. नुसतं भावाने भजलं म्हणावं की नाही. जे सर्व भावे मज, म्हणजे जे आम्हाला शक्य नाही तेवढी अट घालून ठेवायची. मग सोपं झालं कशाला म्हणतात कोणाला. भावाने भजणं शक्य असतो भाव माणसाच्या अंतःकरणामध्ये, पण सर्व भावाने भजणं नसतो शक्य. आता 2 तास 3 2 दिवस 4 दिवस 5 दिवस 8 दिवस 15 दिवस महिना 2 महिने इथपण जेमतेम टिकतं. त्या 2 महिन्यात काय काय होतं ती गोष्ट निराळी. तेव्हा भाव नसतो असं नाही, भाव खरंच असतो. भावे मज भजले होत नाही. आणि हे तर म्हणतात सर्व भावे मज भजले. आणि असा जो सर्व भावानी भजतो त्याचं आईलीच थडी सरले माया जा. आता माया ओलांडून पलीकडे जाणं नाही, अलीकडच्या काठावरच माया संपून जाते. माया भवत कृपा हो तसे जयावर, तोच तरे हा माया सागर. त्या भक्तासाठीच दयाळा, युगी युगी अवतार घेतला. पुनः पुन्हा हे सादर वंदन, तव चरणासी असो दयाघन. सदा आम्हावर कृपा असावी, अन्य कोणती आसन जीवी. आमच्यावर मी कृपा असावी म्हणाले. आपली कृपा असते म्हणजे सगळं आहे. इतर काही इच्छा नाही आमची. मोठी प्रार्थना केली जाते. असं आहे, हीच प्रार्थना सगळ्यात मोठी. आता कृपा असल्यावर बाकीच्या गोष्टी मागायच्या कशाला, त्या आपोआपच मिळणार. देव पाठीशी उभा राहिला म्हणजे तू असं कर असं म्हणायचं काय कारण आहे. देव पाठीशी उभा राहिला की योग्य गोष्टी तो करतोच. कारण ते बालकाची भूक मातेला लागे म्हणतात. मुलाला कळत नाही पण आईला कळतं की नाही. पण माणसाला भरोसा नसतो. त्याला वाटतं कोणा ठेव याच्या लक्षात येते की नाही, आपणच मागून घ्यावं. काय आहे त्या रामायणामध्ये एक मोठा विलक्षण प्रसंग आहे की विभीषण रामचंद्राला शरण आला. आणि शरण येताना आपण किती त्याग करून शरण आलो हे रामचंद्राच्या लक्षात आणून देण्याकरता तो म्हणतो, त्यक्त्वा दारांश्च पुत्रांश्च त्वामहम शरणंगता. मी माझी बायका पोरं टाकली आणि तुला शरण आलो. त्यक्त्वा दारांश्च पुत्रांश्च त्वामहम शरणंगता. रामचंद्र म्हणजे ठीक आहे, आश्रय दिला, त्याचं रक्षण झालं. पुढे त्याला राज्याभिषेक केला. पुढे परत आले इकडे. सगळ्यांना बक्षिसं वाटली, ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना. फक्त मारुतीला काही दिलं नाही, काही दिलं नाही. आता सीतेला ते चमत्कारिक वाटले. ज्यांना म्हणले सगळ्यात जास्त श्रम केले त्याला काही दिले नाही. आणि बाकीच्यांना किरकोळ किरकोळ त्यांना आठवण करून करून त्यांना सन्मानाने बोलून बोलून दिलं. म्हणाले तुम्ही मारुतीला काय दिलं नाही. ते विचारलं रामचंद्रांना की तुम्ही मारुतीला काही दिलं नाही, ते काय प्रकरण आहे. ते म्हणजे सीते खरं सांगू का, मारुतीला द्यावं माझ्याजवळ काही शिल्लक नाही, की मी मारुतीला द्यावं असं माझ्याजवळ काही, मी देते म्हणे. माझ्या माहेरचा आहे म्हणजे हार, माझ्या माहेरचा नवरत्नाचा हार आहे. मारुतीने आपली इतकी सेवा केली, त्याला दिला पाहिजे. माझी काही नाही. आणि ते माहेरचा म्हणजे तुमचा नाही, तुम्ही दिलेलं नाही. हे पुन्हा काय कोणाला ठेव. म्हणजे दादाने एके ठिकाणी दिलंय, गणुदास म्हणे माहेरा विसरतीन जरा, थोर जरी झाल्या कामिनी कधी. त्या हदग्यात सुद्धा गाणं आहे की ते सासर माहेरचं तुलना नाही. आणि असा शेला सुरेखबाई माहेरी धाडावा. आता सासरी कुणी नाही शेळा पांघरणार पण नाही, तो गाण्यातला शेला सुद्धा सासरच्या माणसाला मिळायचा नाही, तो माहेरी जायचा. तेव्हा सीता म्हणते माझ्या माहेरचा दागे नाही मिळाला, मी तो देते, माझी काय हरकत नाही. तिने मारुती इकडे नाही, हे तुला काही देत नाही म्हणाले, मी देते. तू फार काम केलंस, तू होतास म्हणून माझं असं झालं तसं झालं. हार नवरत्नाचा हार आहे, तो नवरत्नाचा हार त्याला दिला. मारुतीने तो हार असा असा करून बघितला, उडी मारली, झाडावर जाऊन बसली. त्यातलं एक रत्न घातलं दाताखाली, काढ दिशी फोडलं, फेकून दे. दुसरं घेतलं, का तो आवाज झाला मोठा, काढ दिशी फोडल्याचा. सीता बघायला लागली. तिसरं रत्न दाताखाली घातलं. हे माकडा म्हणले काय चाललंय. म्हणजे काय नाही आहे, हे रत्न आपल्या गळ्यात होतं, आपल्या माहेरनं आले वगैरे, त्याचा लौकिक ऐकला, त्यात काही अर्थ आहे की नाही पाहतो. म्हणजे त्यात काय अर्थ असायचा.
रामचंद्र जर त्यात नसेल ते त्या रत्नाला घेऊन काय करू म्हणाले. माकडा म्हणे रामचंद्र रत्नात असतो, तुझ्यात तरी आहे का? साहेब विचारलं नसतं तर बरं झालं असतं. मी दाखवू तुम्हाला. हो बघा म्हणाले. आणि मग ते एक चित्र आपण बघतो कुठेतरी की मारुतीने आपलं हृदय विदीर्ण केलंय आणि त्यात रामचंद्र विराजमान आहे. जेव्हा ते झालं तेव्हा सगळ्यांना धरून आलं आणि हे बिभीषणानं पाहिलं. तो म्हणला आम्हा सगळ्यांना बक्षिसे मिळाली पण मारुतीला मिळालं तसं काही मिळालं नाही. आता वशिष्ठाकडे तक्रार सांगायचं कोणा? आम्ही काही मेहनत कमी, पुन्हा ते आहेच ना, आम्ही काही कमी मेहनत केली नाही. मग देताना असं फरक का? वशिष्ठानं विचारलं म्हणजे गुरुदेव रामचंद्राने तरी अशी विषमता सांगावी का? सगळीकडे सारखं पाहिलं पाहिजे की नाही? मारुती त्यांचा भक्त, आम्ही काही शत्रू आहोत, आम्ही मित्र भक्त नाही त्यांचे, आम्ही काही काम केलं नाही का? तक्रार काय तुझी? तुला काही दिलं नाही का? दिलं हो म्हणाले, पण मारुतीला जी मिळालं ते आम्हाला मिळालं नाही. त्यांना काय मिळालं? त्यांच्या हृदयावर म्हणजे प्रत्यक्ष विराजमान आहेत आणि आमच्या काळात नुसताच गोप घातला मिळेल. मग तुला राज्य दिलं ना, मारुतरायाला जे मिळालं ते जे मिळालं तर राज्याची काय किंमत आहे म्हणजे तुला आज कळलं का? तू जेव्हा शरण गेलास तेव्हा काय बोलला होतास? त्यक्त्वा दारांश पुत्रांश त्वामहं शरणं गतः, की माझी बायका पोरं टाकून मी तुम्हाला शरण आलो. रामचंद्रांनी विथ थँक्स तुझी बायका पोरं तुला परत केली, राज्यासकट बायका पोरं तर परत केली. जे राज्य तुझं नव्हतं ते सुद्धा तुला दिलं, तर आणखीन तुला काय पाहिजे? मी आपल्याला या संदर्भात सांगतोय की ते सर्व भावाने होत नाही. कुठेतरी आमचं रिझर्व राहतच शिल्लक. काय मोह होतो कोणाला, आणि तिथं ते सर्व भावाने झाल्याशिवाय पोचत नाही. त्याला काय करा? देसाई ते टेलिफोन नंबर नेमका लागला पाहिजे ना. एक आकडा चुकला म्हणून असं जर कोणी म्हटलं की 7 आकडी आहे, एक आकडा चुकला म्हणून काय म्हटलं 6 तर बरोबर आहेत. अरे ह्यावर काय अर्थ आहे? 6च्या 6 बरोबर यायला पाहिजे, 7च्या 7 बरोबर यायला पाहिजे. एक चुकून मागतो. म्हणून सद्भाव, एकदा तुमची कृपा असावी. आणखी म्हणजे मागण्यासारखं खरं दुसरं काही नाहीच नाही. भगवान तुझी कृपा असावी बस. आता ही एकदा कृपा आहे असं निश्चित झालं की जे जे होईल ते ते बरं वाटतं. तक्रार नसते माणसाची. आपण कृपा मागत नाही म्हणून आपली तक्रार असते की आम्हाला पाहिजे ते मिळालं नाही. जो कृपा मागतो त्याला जे होईल ते, जे घडेल ते, जसं घडेल त्याप्रमाणे त्याचा हा सर्व. तेव्हा तुमची कृपा असावी मिळेल, आम्हाला तुमचं काही मागणं नाही. आणि देवकीची स्तुती केली. धन्य धन्य हे सती देवकी, पूर्व पुण्य तव फळास एकी. माते या सर्व ही जगतावर, असंख्यात केले उपकार. तपस्विनी पृष्णी अससी तू, भगवती गत जन्मासी. मागिलसे मागितलेसी श्री विष्णूसी, ये माझ्या उदरासी जय हरी सुख कंदा. मागच्या जन्मी तू तपस्विनी पृष्णी होतीस म्हणाले. हजारो वर्ष तू तपश्चर्या केली होतीस, भगवान प्रसन्न झाले. पण तू अशी आमच्यावर कृपा करणारी आहेस की तू मोक्ष मागून घेतला नाहीस. तू म्हणालीस की तू माझा पुत्र हो. भगवान प्रसन्न झाल्यानंतर म्हणजे शेवटी एक मायेचंच आवरण तू स्वीकारलंस, की तू आमच्याकरता स्वीकारलंस म्हणाला. तू हे तुझे उपकार आहे. जर तू ते मागितलं नसतंस तर भगवान कसे आले असते? कारण भगवंतानी येण्याकरता त्या योग्यतेचं कोणीतरी पाहिजे की नाही. त्यांनी यावं कोणाच्या आधारावर? वचन तुला ईशाने दिधले, आज पहाते खरे जाहले. ब्रह्मांडातही जो न मावला, तोच तुझ्या उदरात राहिला. सगळं ब्रह्मांड ज्याने व्यापलं आणि तरी सुद्धा अत्यतिष्ठ दशांगुलम म्हणायचा प्रसंग आला, तो तुझ्या उदरामध्ये राहिला. आता हे केवढं अलौकिक आहे म्हणजे तुझं भाग्य. वेद जयाचे यश गुण गाती, जती तपीजा शोधित फिरती. जो साऱ्या विश्वाची जननी, त्याची ही तू जन्मदायिनी. जो सगळ्या विश्वाची जननी आहे त्याची तू जननी झालीस, त्याची ही तू जन्मदायिनी. भयनाशन तव उदरी असता, कोणाचे भय तुला न आता. वंद्य सेव्य तू सर्वासी, आम्हा विषयी हो वत्सल हृदयी. तेव्हा आमच्याविषयी तुझं वात्सल्य थोडं आमच्याही वाट्याला येऊ दे म्हणाले. परमेश्वराची तू माता आहेस, आता तुझं आणखीन काय वर्णन करावं? आता कोणाचं भय तुला असण्याची शक्यताच नाही.
आणि असं मोठ्या कौतुकाने देवकीचं स्तोत्र करून तिला नमस्कार करून वधून या परी सकल देवते सती देवकी चरणी प्रेमे मस्तक ठेवून गेले परतून या स्वस्थानी जय हरी सुख कंदा. मोठ्या प्रेमाने देवकीच्या चरणावर मस्तक ठेवलं. देव परत गेले. देवकी सजो मास 8वा लागला न लागला असेवा ईश म्हणे तो घ्यावे जनन सामान्य नियमाचे बंधन. एक असा नियम आहे, कल्पना आहे की एक 7व्यात तरी पोर जगतं, नाही तर 9व्यात तरी जगतं, 8व्यातलं जगत नाही, अशी एक धारणा आहे. भगवान म्हणाले आपण याचाच लाभ घ्यावा. कारण कंस म्हणले फार दक्ष आहे. 8वा महिन्याला गेला म्हणजे थोडी त्याची ढिलाई होईल, कारण तो पोर जगतच नाही. तर जरा ढिलाई झाली की त्याचा फायदा घ्यावा म्हणाले. सामान्य करता नियम असतो, आपल्या करता काय नियम असायचं कारण? सामान्य नियमाचे बंधन. आपल्याकरता नियम असायचं काय कारण? आपण जन्माला यायचं ठरवलं. आता देवाने जन्माला यायचं ठरवलं. ईशाचे होणार आगमन गेले सगळे आनंदून परमेशाचे करण्या स्वागत काल निजगणासह हो उद्यत. परमेश्वर जन्माला येणार, त्यांचं स्वागत केलं पाहिजे म्हणून सगळ्या गुणासह काल जो आहे तो प्रगट झाला. भागवतकारांनी थोडक्यात वर्णन केले. अथ सर्व गुणोपेत काल परमशोभना. सगळ्या गुणांनी उपेत असा काल भगवंताच्या स्वागताला सिद्ध झाला. काल का सिद्ध झाला? अरे कैद्याचं पोर, बाकीच्यांनी उत्सव करावा कसा? मागच्या कधीला राजाच्या पोटी आले होते, जन्मोत्सव केवढा थाटात झाला होता. आता कैद्याच्या पोराचा उत्सव कोण करणार? उत्सव करण्या त्या समयासी धजेन कोणीही पुरवासी मनी वाहुनी राजभयाते निसर्ग का परिमोजले. राजाचं भय 124 लागायचा. राजद्रोहाचा खटला. आणि हिंदूंच्या उत्सवावर तर नक्कीच. कंसाचं राज्य होत तेव्हा कुणी तयार नाही उत्सव करायला. निसर्ग म्हणाला असा आहे, तुम्ही करा नाही तर करू नका, आमचा मालक आहे, आम्ही त्याचा उत्सव नक्की करणार. आणि म्हणून उत्सवाकरता कोण कोण तयार झालं? 6 ऋतू 12 मास पक्ष तिथीनी रजनी दिवस. 6 ऋतू तयार झाले, 12 महिने तयार झाले, 24 पक्ष तयार झाले, रात्र आणि दिवस हे सगळे तयार झाले. प्रगट जाहली 5 भूते निज वैभव अर्पण्या प्रभूते. आणि सगळे मिळून प्रत्येकाला वाटलं, प्रत्येकाला वाटे सेवा घडो प्रभूची मजसी एकाहून एकाने रचली शोभा त्या समयासी जय हरी सुख कंदा. आणि प्रत्येकानं आपलं जे शक्य होतं चांगलं ते सगळं भगवंतांना अर्पण केलं. एकापेक्षा एकाची शोभा जास्त असं आहे. एकाहून एकाने रचली शोभा त्या समयासी जय हरी सुख कंद. कुणी दिवे लावले, कुणी माळा बांधल्या, कुणी पानं अडकवली वगैरे वगैरे. ज्यांना जे शक्य होते ते त्यांनी केले. एकाहून एकाने रचली. त्यामुळे थोडे किडे झाले ते चाललं, ते महत्वाचं नाही, पण शोभा तर आली पाहिजे की नाही. एकाहून एकाने रचली शोभा त्या समयासी जय हरी सुख कंदा. प्रसन्न झाल्या दिशा. आता एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, श्रावण वद्य अष्टमीची रात्र आहे तरी सुद्धा प्रसन्न झाल्या दिशा 10 चारू तेस त्या तुलना नाही. लख लख करीती अनंत तारे नभी जणू उजळली झुंबरे. आकाशामध्ये जणू झुंबर उजळली आहेत तसे अनंत तारे आकाशामध्ये लख 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 करीत होते. श्रावणाची रात्र असून सुद्धा. पुष्परजा मिसळून भूवरती जलधारा जणू सडा शिंपिती. मृदंग की वाजवी पयोधर मोर नाचती त्या तालावर. फुलांचा रज, फुलात ते केसर जे आहेत त्यांना घेऊन हळूहळू मंद मंद पाऊस पडत होता. म्हणजे पाऊस फुलावर पडायचा आणि फुलातल्या केसरासारखं जमिनीवर पडायचा. म्हणजे केशर घातलेला सडा जसा पडतो तसा पाऊस पडत होता. पुष्परजा मिसळून भूवरती जलधारा जणू सडा शिंपिती. आता त्यावेळेला मंगलवाद्य पाहिजे की नाही. मृदंग की वाचवी पयोधर. मेघ नगारा म्हणजे मृदंग वाजावा तसे वाजत होते. आणि मोर नाचती त्या तालावर. आणि त्या मृदंगाच्या नादावर आता कोणतरी नृत्य केलं पाहिजे की नाही इतक्या आनंदाच्या प्रसंगी. मोर नाचती त्या तालावर. पारन चंद्राच्या हर्षासी ईश जन्म घेई तद्वंशी. आज अष्टमी
भान न उरले, निज धन त्याने सर्व उधळले. आता चंद्र वंशामध्ये परमात्मा जन्मालेला आहे. चंद्राच्या आनंदाला पारावर नाही की वंशात भगवान आले, माझ्या वंशात भगवान आले. आज अष्टमी होती. अष्टमीला चंद्र अर्धा असतो खरं म्हणजे, त्यातही वद्य पक्षातली अष्टमी होती. तरी सुद्धा अष्टमी वद्य पक्षातली असून निज धन त्याने सर्व उधळले. पौर्णिमेसारखं चांदणं पडलं होतं. होती अष्टमी, पण आपल्या कुलात चंद्र भगवान जन्माला येतो, त्या राखून कशाला ठेवायचं म्हणाले. निज धन त्याने सर्व उधळले. आता तिकडे सूर्याची पंचायत झाली. म्हणजे मागच्या खेप्याला आमच्याकडे आले होते, या खेप्याला काही आपल्याला संधी मिळाली नाही. त्याला जरा वाईट वाटलं. हे व्याने रविराज लपविमुख, त्याने आपलं तोंड लपवलं. काय तोंड दाखवा म्हणाले, चंद्राची आईत आहे माझ्या पुढे याचं खरं म्हणजे एरवी काही चालत नाही, पण आज म्हणले तोच शेपरल्यासारखा झाला. काय करणार म्हणून सूर्याने आपलं तोंड लपवलं. पण आनंद कमी झाला नाही. आनंदाचं प्रतीक म्हणून कैदी सोडतात. राजाला आनंद झाला म्हणजे त्याचं प्रतीक म्हणून कैदी सोडतात. अशी अर्थात काळाचं एक म्हणून सुंदर वर्णन केलं. ते म्हणजे त्या दिलीपाला मुलगा झाला. आता मुलगा झाला त्याच्या आनंदात कैदी सोडले पाहिजे, पण म्हणजे काय करावं, त्याच्याकडे तुरुंगात सोडायला कैदीच नव्हती. राज्य इतकं चांगलं होतं की तुरुंगात सोडायला कैदीच नव्हती. नमेस्तेनो जनपदे, माझ्या राज्यात कोणी चोर नाही अशी स्थिती होती. मग आता काय करावं, तर सोडलं तर पाहिजे. म्हणजे तेवढी त्यानं स्वतःला पितृऋणातून मुक्त करून घेतलं. म्हणाले सोडलं म्हणजे पितृऋणातून सोडून घेतलं स्वतःला. तुरुंगातून सोडायला कैदीच नव्हते. म्हणजे अर्थ असा आहे की असा आनंद झाला म्हणजे ज्यांचे कैदी असतील त्यांनी सोडायचे असतात. त्या सूर्याने आपले कैदी सोडले. म्हणजे कोणते, कमळामध्ये भुंगे अडकले होते ते सूर्याचे कैदी आहेत. त्यांनी रात्रीच आपली कमलं उघडून टाकली. वास्तविक सकाळशिवाय उघडायची नाही आहेत. त्यांनी त्यांची शिक्षा बंद करून टाकली, सोडून मोकळा. हे व्याने रविराज लपविमुख, परित्यासही झाला असे हरिख, कमल बंधना करून मोकळे, त्याने बंदी भ्रमर सोडिले. कमळ विकसित झाली रात्री आणि सगळे भुंगे मोकळे झाले. गुंजारावकडे हिंडू लागले ते सुद्धा. लता बहरल्या रम्य फुलानी, सुगंध भरला पानो. फुलांना इतका सुगंध आला की पानामध्ये सुगंध प्रगट हुआ. सुगंध भरला पानो पाणी, वायू संगे तोच झाडीला, अर्पण करण्या भगवंत. सुगंध भरला पानो, फुलांना इतका सुगंध आला की पानामध्ये सुगंध प्रगट हुआ. सुगंध भरला पानो पाणी, वायू संगे तोच झाडीला, अर्पण करण्या भगवंताला. त्या लता वृक्ष म्हणाले आम्ही स्थावर आहोत, आम्हाला काही हलता येत नाही. भगवंताची आज्ञा कशी मोडायची, जागा आम्ही सोडू शकत नाही. पण वायुदेवा तुम्ही चाललेच आहात, आमचा एवढा सुगंध घेऊन जांभले बरोबर. वायू म्हणला बरं आहे, भिडस्त होता बिचारा, त्यांनी सुगंध घेतला बरोबर. वायू संगे तोच झाडीला, अर्पण करण्या भगवंताला. वृक्षांनीही तसेच केले. वृक्षांनी केलं. विलींच घेऊन चाललास, आमचं काय नाही, आमचंही थोडा घेऊन जा. त्याने आपला दिला. सरोवराने शैत्य अर्पिले. सरोवर होती ते म्हणजे त्या सुगंधाबरोबर थोडी शीतताही घेऊन जा. बरं म्हणा, काय प्रवासाला जाणाऱ्या माणसाला कोणाला मी जातो म्हणून सांगू नये. तो जातो म्हणून त्यानं सांगितलं की त्याच्या जवळचं गाठोडं वाढलंच म्हणून सांगा, आमचंही घेऊन जा, आमचंही घेऊन जा, आमचंही घेऊन जा, आमचंही घेऊन जा. त्याला नाही म्हणता येत नाही, देणारा संकोच नसतो. आता वारू बिचारा सज्जन, त्यांनी ती याचा सुगंध घेतला, त्याचा सुगंध घेतला, त्याचा सुगंध घेतला, त्या सरोवरानं शीतता अर्पण केली, ती घेतली. त्याचे इतुके ओझे झाले की तो वायू हळूहळू चाले. त्याला जोराने चालता येईना बिचारायला. ते इतकं सगळं ओझं घेतल्यामुळं त्याला हळूहळू चालावं लागलं. मंद मंद वायू वाहत होता. फलभारे लवलेल्या वृक्षी, किलबिलती मधुपक्षी, लक्ष्मीची मंदिरे विकसली, सरोवरांच्या कुक्षी, जय हरी सुखकंदा. फलभाराने नम्र झाले. आता फलभार आले कसे, मी आपल्याला सांगितलं 6 ऋतू आहे. प्रत्येक ऋतूतलं वैशिष्ट्य प्रगट झालं. त्या कमल विकसित झाली, फळं आली आहेत, त्याच वेळेला फुलंही आहेत. अर्ध्या बाजूला फळं आहेत तर अर्ध्या बाजूला फुलं आहेत. सगळं आम्रतरुसी मोहर आला, वसंत ऋतू सारखा. मंजुळ गाती वरी कोकिळा, गुंजारव करिता ती मधुकर, वनदेवीचे जणू का नूपुर. वनदेवीच्या पायातले पैंजण वाजावे त्याप्रमाणे ते भुंगे गुंजारव करीत होते. नद्या नद्यांना पूर लोटला. नद्यांना पूर आला होता वर्षा ऋतू सारखा. हो त्या परिसर्वही निर्मला. शरद ऋतू सारख्या. शरद ऋतूत पूर नसतो, वर्षा ऋतूत निर्मळ नसतात.
इथं दोन्ही प्रगट झाले. नद्या नद्याना पूर लोटला हो त्या परिसर्वही निर्मला असंच आहे म्हणाले. कुलकन्येचे संपदेतही शुचित्व विलयासी नच जाई. जी कुलवती आहे ती जरी संपत्ती तिला प्राप्त झाली तरी तिच्या विनयादी गुणांना कधी बाधा येत नाही. शुचित्व विलयासी नच जाई. मांगल्याने न्हाली अवनी चंदन चर्चित दिसे यामिनी. जणू संबंध रात्र तिच्या अंगाला चंदन लावलंय असं वाटत होतं. चंदन चर्चित दिसे यामिनी. नवीच शोभा स्थला स्थलाये प्रसन्न झाली सज्जन हृदये. प्रत्येक सृष्टीच्या अंशाला नवीच शोभा स्थला स्थलाये. प्रत्येक अंश सौंदर्याने असं उमळून आल्यासारखा झाला होता. जिकडे पाहावं तिकडे सौंदर्य, जिकडे पाहावं तिकडे सौंदर्य. नवीच शोभा स्थला स्थलाये प्रसन्न झाली सज्जन हृदये. इतकंच नाही, कुंडातील विप्रांचे अग्नी प्रदीप्त झाले शांतपणाने. ब्राह्मणांचे कुंड, प्रत्येकाचे अग्निहोत्र असे जाळला, प्रत्येकाच्या घरी अग्निहोत्र होतं. त्यांच्या कुंडातले अग्नी इंधना वाचून प्रदीप्त झाले, पण ज्वाळा भडकलेल्या होत्या, शांत तेवत होते. कुंडातील विप्राचे अग्नी प्रदीप्त झाले शांतपणाने. स्वर्गी दणदण झडे नगारा देव वर्षती सुमसंभारा. स्वर्गामध्ये देव नगारे वाजवत आहेत, फुलांचा वर्षाव देव करत आहेत. गंधर्वाचे सुस्वर गायन नृत्य अप्सरा करीती. पावित्र्यासह आनंदाने वातावरणे भरती. जय हरी सुख कंदा. सुंदर वेळ होती, अद्भुत काम होतं सगळं. सत्य सत्य तो बहुशुभ काल जे मांगल्याचे ही मंगल. सौंदर्याचे रूप मनोहर होते आता अवतरणार. कृष्ण अवतीर्ण होणार होते. म्हणजे काय काय अवतीर्ण होणार होते. जे मांगल्याचे ही मंगल. मंगलालाही ज्याच्या स्पर्शाने आपण अधिक मंगल झालो असं वाटावं असं रूप प्रगटणार होते. सौंदर्याचे रूप मनोहर. सौंदर्याचंही सौंदर्य जे आहे, सौंदर्याचंही मनोहर रूप आहे. मी आपल्या मागे सांगितलं होतं की सौंदर्य असतं, पण ते अवयवांच्या आकारावर अवलंबून असतं आणि त्यांचा एकमेकाशी जो मेळ असतो त्यातून जे प्रगट होतं त्याला लावण्य म्हणतात. ते थोडं फरक आहे. आणि कदाचित मला वाटतं, असं वाटतं की ते लावण्य शब्द जो आहे ना तो लवणावरनं आला असावा. लवणस्य भाव हा लावण्य. पदार्थाला चव कशाने मला सांगा. बाकी सगळं घातलं आणि मीठ विसरलं तर कसं होतं. आणि नुसतं थोडं मीठ असलं, अर्थात ते प्रमाण असलं पाहिजे मात्र, नुसतं थोडं मीठ असलं तर बाकी काही लावत नाही. म्हणून ते लावण्य आणि सौंदर्य थोडे एकमेकापेक्षा थोडे वेगळे आहेत. सुंदरता ही आकाराने मोजता येते. डोळे मोठे आहेत, नाक सरळ आहे, कपाळ उंच आहे, वगैरे वगैरे. लावण्याला सांगता येत नाही, पण ते डोळे नाक कपाळ इतकं एकमेकाशी मिळतं जुळतं असतं की त्या प्रेक्षणीयपणा येतो आणि बघतच राहावं असं वाटतं. हे जे बघत राहावं असं जे वाटतंय ना ते सौंदर्याचे रूप मनोहर होते आता अवतरणार. प्रगटणार वेदांचे हृदगत. वेदांना जो अभिप्रेत अर्थ आहे तो आता प्रगटणार होता. जो वेदमंत्र म्हणणाऱ्याला कळत नाही, तुकाराम महाराजांनी म्हटलंय वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा इतरांनी व्हावा भार माथा. मला वाटतं याच्यापेक्षा वाईट शब्द काय असू शकत नाही. इतरांनी नुसतं ओझे घ्यावं म्हणलं आपल्या अंगावर. आणि ते कशाच्या संदर्भात आलंय. यथा खरश्चंदन भारवाही भारस्य वेत्ता न तु चंदनस्य. त्यामुळे गाढवाच्या पाठीवर चंदनाची लाकडं घातली, त्याला फक्त त्याचं ओझं जाणवलं, त्याच्या सुगंधाची जाणीव त्याला काय झाली नाही. तसे इतरांनी व्हावा भार माथा, त्यांच्या डोक्यावर नुसता भार आहे म्हणाले. अर्थ आम्हालाच माहिती आहे आणि तुम्हाला अर्थ काय कळला हो ते सांगतात. वेदू अनंत बोलिला अर्थ इतुकाची केला. विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे. हे हृदगत. विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे हे आम्हाला वेदाचा अर्थ कळला. हे हृदगत आता प्रगट असं आहे. शरण जा कोणाला, ज्याला शरण जावं असं कोणीतरी प्रगट झाला पाहिजे की नाही. प्रगटणार वेदाचे हृदगत अथवा उपनिषदांचा अर्थ किंवा उपनिषदांचा जो अर्थ आहे तत्वमसी अहम ब्रह्मास्मी अयमात्मा ब्रह्म सर्वं खलविदं ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. हे जे उपनिषदाचे अर्थ आहेत की सगळी उपनिषद ज्या एका महावाक्यासाठी आपला विस्तार करतात तो अर्थ आता प्रगट होणार आहे. अथवा उपनिषदांचा अर्थ सकल ही शास्त्रांचे प्रतिपाद्य. प्रत्येक शास्त्रांनी ज्याचं प्रतिपादन करावं
किंवा प्रत्येक शास्त्र प्रतिपादन करता करता अंतिम क्षणी जिथे पोचतं ते जे स्थान आहे ते प्रगट होणार आहे. प्रगट सर्वही शास्त्रांचे प्रतिपाद्य ध्येय पुराणांचे निरवद्य. पुराणांचं ध्येय जे आहे, पुराणांचं काय ध्येय आहे? पुराण अगदी वेगवेगळी आहे. शिवपुराण निराळ आहे, विष्णुपुराण निराळ आहे, देवी पुराण निराळ आहे, गणपती पुराण निराळ आहे, सूर्यपुराण निराळ आहे. आणि ती सगळी पुराणं एका देवतेकरता बाकी सगळ्या देवतेची निंदा करणारी आहे. अगदी चक्क. शिवपुराणामध्ये विष्णूची निंदा आहे, विष्णू पुराणामध्ये शिवाची निंदा आहे, देवी पुराणामध्ये सगळ्याच देवाची निंदा आहे. आणि प्रत्येक पुराणात आपल्याला असं आढळेल की सगळे देव पराभूत झाले आणि यांनी त्याला वाचवलं. सगळे देव हताश झाले, ते याला शरण आले आणि त्याला वाचवलं. आता हे काय प्रकरण आहे? एक शंकराला चांगलं म्हणतो, दुसरा विष्णूला चांगलं म्हणतो. म्हणजे त्यांच्यात एक पक्ष होते काय? तुम्हाला जे आवडतं ते चांगलं आहे आणि ते तुम्हाला शेवटपर्यंत येऊन पोचणार आहे. ज्याचं पकडलं त्याचा पक्ष सोडू नका. पक्षांतर बंदीचा कायदा नसताना सुद्धा, कारण त्याची काय थट्टा होते पाहिलंच आहे आपण. आणि त्याच्यावर काय गोंधळ होतो तोही आपण ऐकतो. जो मला वाटतं ते गोंधळ निर्माण होण्याकरताच कायदे करतात काय कोणाला. तेव्हा पुराणांचं ध्येय काय? तुमच्या मनाचं रंजन व्हावं, तुमच्या श्रद्धेला स्थिरता यावी, इतर नाना प्रकारे जी चंचलता येते याचं ऐकलं म्हणजे तसं करावंसं वाटतं, त्याचं ऐकलं म्हणजे तसं करावंसं वाटतं. तुमच्या श्रद्धेवर तुम्ही स्थिर राहिलं पाहिजे. याकरता त्या त्या देवतेची पुराणांची स्तुती असते. त्याचं ध्येय एकच की रुचीनाम वैचित्र्याद रुचि कुटिल नाना पथजुषाम निर्णामे को गम्यस्त्वमसि पयरसा मरणवैव. तेव्हा पुराणांनी सांगितलेलं असतं ते की तुमची जी आराध्य देवता असेल तीच सर्वस्व माना आणि तिच्याकरता जे करायचं ते सगळं करा. तिच्याकरता ते करणं हे म्हणजे सगळ्या देवाचं आहे. सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छेद्दयाच्युतमच्युति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विददाम्यहम्. भगवान सांगतात की जो जो ज्या ज्या मूर्तीची उपासना करू इच्छित असेल त्या त्या सगळ्या मूर्तींची उपासना तो करावा आणि त्याच्यातच त्याची श्रद्धा दृढ व्हावी असा प्रयत्न मी करतो म्हणाले. हे पुराणांचं ध्येय. ध्येय पुराणांचे निरवद्य विशुद्ध भक्तीचा आधार. आणि ज्या भक्तीला कामना काय आहे ही विविधता तरी का निर्माण झाली? भगवानच त्याचं उत्तर दिलं. कामैस्तैस्तैहृत ज्ञाना प्रपद्यन्ते देवता तंतन्यममास्थाय प्रकृत्या नियतासया किंवा यांती देवव्रता देवान पितृन यांती पृथ्वीव्रता भूतानि यांती भूतेज्या आणि यांती मद्या जिनोपि माम. माझ्याकडे येणार हे कोण? कोण याच्याकडे येणारे कोण? विशुद्ध भक्तीचा आधार. जिथे भक्तीला कामना चिकटते तिथे नाना तऱ्हेच्या देवतांचं आकर्षण निर्माण होतं आणि जिथे कामनेचा स्पर्शही नसतो तो भगवंताची उपासना. विशुद्ध भक्तीचा आधार सौख्य संपदेचे भांडार सर्व सुखाचे आदर बाप रुखमादेवर. सुखालागी करी शीतळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ मग तू अवघाची सुख रूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. का? आता सुखाचा आगर आहेत मुळे. सौख्य संपदेचे भांडार कला कलापांचे सौंदर्य काव्य रसातील वा माधुर्य. काव्याचं काव्य पण कशामध्ये? त्याच्या मधुरतेमध्ये. आता हे नवकाव्य कसं सोपडायचं? पिपात सडले मे पडले उंदीर. सगळी घाणच घाण. सुगंध कुठे यायचाच नाही. त्याचं कारण आहे सुगंध येईल कसा? परमेश्वराच्या वर्णनात्मक रचना जर नसेल तर सुगंध येईल कसा? काव्याला जो सुगंध येतो तो त्यातल्या वर्णविषयाचा असतो. तेच जर सुगंधी नसलं ते येईल कसं? आणि वर्णविषय आता म्हणून सगळ्या काव्याचं जे सौंदर्य आहे माधुर्य आहे ते याच्या रूपाने प्रगट व्हायचं आहे. आज कृष्ण प्रगट होणार नाहीये, काव्यरसाचं माधुर्य प्रगट होणार आहे. कला कलापांचे सौंदर्य काव्यरसातील वा माधुर्य जगत्त्रयाचे मूल कारण ऊर्ध्वमूल मधशाख मश्वत्थम प्राहुरव्यम. तो जो सगळ्याच्या मुळाशी आहे. मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणायव. सगळ्याच्या मुळाशी जो आहे तो आता जन्माला यायचा आहे. जगत्त्रयाचे मूल कारण संत सज्जनांचे वा जीवन योगाचे सामर्थ्य महत्तर तत्वज्ञानाचे वासार. योगाचं अत्यंत श्रेष्ठ जे सामर्थ्य आहे ते प्रगट व्हायचं आहे. योगेश्वर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः. योगेश्वर भगवान प्रगट व्हायचे. आज दुसरं कोणी नाही. आता योगाचं जे सामर्थ्य आहे सगळं ते सगळं योगाचं सामर्थ्य नाही तर विश्वरूप प्रगट झालं असतं कसं?
विश्वरूप प्रगट झालं, योगाचं सामर्थ्य आहे म्हणून तर प्रगट झालं ना. योगाचे सामर्थ्य महत्तर, तत्वज्ञानाचे. तत्वज्ञानाचा विचार काय आहे? शेवटी तत्वज्ञानाचा विचार एकच. तत्वज्ञान काही असो, जीवाला परमेश्वरापर्यंत नेऊन पोहोचवणं, म्हणजे ते मध्वाचार्य असोत नाही तर शंकराचार्य असो. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये प्रामाणिक इच्छा तीच आहे. फक्त उपदेशात फरक का पडला? अधिकार तैसा दाव्याला मार्ग, दुसरा काही मार्ग. ज्याची जशी योग्यता, ज्याचा जसा अधिकार, ज्याला जे जे पचेल ते पाहिलं, ते सांगितलं. आता हे पचतं मला कशावरून ठरवायचं? मला त्याच्याविषयी ओढ वाटली म्हणजे माझं ते असं समजा. मला मध्वाचार्यांचं तत्वज्ञान आकर्षक वाटलं की मी मध्वाचार्यांच्या तत्वज्ञानाच्या योग्यतेचं आहे असं समजावं. मला रामानुजांचं तत्वज्ञान आकर्षक वाटलं की मला रामानुजांच्या तत्वज्ञानाच्या योग्यतेचं समजावं. शेवटी पोहोचणार आहे तिथे यात यत्किंचित सुद्धा शंका. कारण सगळ्यांचं तत्वज्ञान तिथपर्यंतच पोहोचतं. सांगण्याच्या पद्धतीत फरक असतो. म्हणून आपण माहिती शुकस्तुतीमध्ये एक श्लोक हे म्हणतो, यदंघ्र्यनुध्यान समाधिधौतया धियान पश्यन्ति तत्वमात्मनः वदन्ति चैतत् कवयो यथा रुचम समे मुकुंदो भगवान प्रसीदतां. यथा रुचम वदन्ति, पण पश्यन्ति किम? आपल्याला आवडीप्रमाणे बोलतात, आपल्या आणि ऐकणाऱ्याच्या दोघांचे, वक्त्याची यावड श्रोत्याची यावड, गुरुची यावड शिष्याची यावड. वदन्ति चैतत् कवयो, पण पाहतात काय? यदंघ्र्यनुध्यान समाधिधौतया धियान पश्यन्ति तत्वमात्मनः. त्या आत्मनः तत्वम हे तत्वज्ञानाचं सार. म्हणून भगवान सांगतात की मी सगळ्यांच्या शरीरामध्ये राहतो, सगळ्यांच्या ठिकाणी मीच आहे. तत्वज्ञानाचे वासार सात्विकशा प्रेमाचा निर्झर. जिथून सात्विक प्रेम वाहतं गोपींच्या ठिकाणी आहे, ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी आहे, तुकारामांच्या ठिकाणी आहे. काय असं आहे? एक एक शब्द ऐकले, एक एक वाचन ऐकलं म्हणजे असं उचंबळून येतं. जेव्हा ते गोपींच्या तोंडचं आपण वाक्य ऐकतो, असू सकल भाबड्या म्हणून डाव हा साधिला, आम्हा फसवुनी व्रजा मधून येत जाता तुला, न त्यात परिचातुरी लवहिवा नसे धाडस, हृदातून निघून जा मग तुझे खरे पौरुष. हा सात्विक प्रेमाचा निर्झर आहे की आमच्या हृदयातून निघून जा. आज आपण तुकारामाच्या अभंगात ऐकला असेल की त्यांनी स्वतःला धनको म्हणून देवाला ऋणको म्हटलं. आणि त्याने शेवटी तुमच्या अभंगात आले की मी धनको आहे म्हणले, देव ऋणको आहे. आता देवाला ऋणको म्हणण्याचं काय प्रेम असेल, केवढी उत्कटता असेल त्या प्रेमाची. पण हे कोणी निर्माण केलं? हे महाराज, हे आले नसते तर काय झालं तो कोण? प्रेमाची जी संपूर्णता आहे ती कृष्णचरित्रात जितकी व्यक्त होते तितकी बाकी कुठे व्यक्त होते. सात्विकशा प्रेमाचा निर्झर वा सद्धर्माचा ध्वज उज्ज्वल. सद्धर्माची पताका सगळ्यात उंच, सगळ्याच्या विरोधात जर कोणी फडकवली असेल. रावणाला, रामचंद्राला एकच विरोधी होता रावण, कृष्णाला विरोधी नाही असं कोणी नाहीच. सगळे विरोधी, घरापासून घरातही विरोध. इथं सगळे भाऊ रामाच्या आज्ञेत आहेत. हो, इथं बलरामदाराशिवाय समजून घालता घालता पंचायत होती. तेव्हा यांना आपला ध्वज फडकवणं हे फार कष्टाचं होतं आणि तरी तो फडकवला आहे. वा सद्धर्माचा ध्वज उज्ज्वल साहित्याचे विशाल हृदय श्रेयाचे वा मूर्त प्रिय. साहित्याचं जे असं आहे, साहित्य शब्द कसा आला माहिती आहे का आपल्याला? हितेन सहितम सहितम, सहितस्य भावः साहित्यम. जे हितासह असतं त्याला सहित म्हणतात आणि सहिताचा जो भाव आहे तो साहित्य आहे. आता हित आणि सह हे काव्यात, साहित्यात आता आज जे साहित्य आहे यात कुठे हुडकायचं? त्यांची प्रतिज्ञा आहे, तुमचं हित कसं होतं बघतो म्हणतात. नाही मग तुम्हाला मातीत घातलं तर आम्हाला विचारा. आणि त्याचंच कौतुक आहे, सरकार पारितोषिक त्यालाच देतं आणि लाजही नाही त्याची. बरं, आता अगदी आत्ताच त्यामाने माझ्या लक्षात आलेलं उदाहरण सांगतो. लोकमान्य टिळकांना शिव्या घालणारे पुस्तक प्रकाशित झाले. लेखक देशद्रोही टिळक, आणि म्हणून टिळकांना देता येईल तेवढ्या सगळ्या शिव्या त्यात दिले आणि आमच्या मायबाप सरकारनं अनुदान देऊन ते प्रकाशित केले. त्याला शिवाय द्यायच्या असेल टिळकाला तर द्याव्या, आमच्याकडे स्वातंत्र्य. वेदाला दिलेल्या शिवाय आम्ही सहन केले तर टिळकांना दिलेल्या शिवाय सहन करायला पाहिजे. पण सरकारनं अनुदान दिलंय आणि तेही आम्ही सहन करतो आहोत. आणि अशा स्थितीत की टिळकांचा प्रत्यक्ष नातू राजकारणात आहे,
आपली खुर्ची सांभाळण्याकरता अक्षर बोलत नाही असं आहे. आता साहित्याचं विशाल हृदय कुठे शोधायचं? सगळीकडे घाण बरबटलेला द्वेष, शत्रुत्व आणि आता म्हणतात आमच्या या शिव्या आहेत ना त्यालाच काव्यमय समजा. साहित्याचे नियम तुमचे बदलून घ्या. आतापर्यंत आम्ही शिव्या, कारण तुम्ही उच्चवर्णीयांच्या हातात होतं तेव्हा तुमची ती भाषा आता चालायची नाही म्हणाले. आता शिव्यागाळ हीच भाषा, तीच पवित्र मंगल करून घेतली पाहिजे असं आहे. साहित्याचे नियम बदला म्हणतात. तर कसं ओळखायचं? साहित्याचे विशाल, आधी साहित्य नाही, आता विशाल हृदय. सगळे क्षुद्र आहेत, कंजूस हे असे आक्रसलेले आहेत. शिव्या देणं एवढंच त्यांचं वैशिष्ट्य. गुण दिसतच नाहीत, चांगल्याचा विचार करीत नाहीत. चांगल्याचा विचार करण्याचं सामर्थ्य बुद्धीत राहील अशी व्यवस्था नाही. आता साहित्याचं विशाल हृदय आणायचं कुठून? साहित्याचे विशाल हृदय प्रेयाचे वा मूर्त श्रेय. प्रेय म्हणजे जे आवडतं ते, आणि श्रेय म्हणजे जे हिताचं असतं ते. आणि याचं नेहमी द्वैत आहे असं आहे. जे हिताचं असतं ते आवडत नाही, आणि जे आवडतं ते हिताचं बहुधान असतं. भगवान श्रीकृष्ण ही अशी वस्तू आहे की श्रेया प्रेयाचे वाम, की आवडतो पण त्याच्या इतकं हितकर दुसरं काही नाही. आवड निर्माण करतो म्हणून प्रेय आहे, आणि हित करतो म्हणून श्रेय आहे. आणि या दोन गोष्टी वेगळ्या राहत नाहीत. श्रेयंच प्रेयंच असं नाही, श्रेय एव प्रेय असं झालं. श्रेयाचे वा मूर्त, प्रेयाचे वा मूर्त श्रेय, किंवा श्रेयाचे वा मूर्त प्रेय. समाधान तीक्ष्णा बुद्धीचे, निधान जणू वा कल्याणाचे. तीक्ष्ण बुद्धी अशी लक्षण आहे की तिचं कुठे समाधान होत नाही. एक वस्तुती आपल्याला सांगू का? ज्यांना वेळ लागतं ना त्यातला कुणीही मूर्ख नसतो, सगळे बुद्धिमान असतात. बुद्धिमान माणसाला सगळ्यात जास्त वेळ लागतो. जो म्हणजे वेळ लागण्याकरता बुद्धी हे पहिलं एक गमक आहे, असावीच लागते. जितकी तीक्ष्ण तितका लवकर वेळा. आणि अशी त्याचं म्हणजे पुष्कळ उदाहरण आहे. तो नित्य होता म्हणतात, अप्रतिम बुद्धिमत्ता होती, पण शेवटी वेळ लागला. आणि असं कितीतरी ती बुद्धी, कारण असं आहे कुठेतरी तिला समाधान मिळण्याकरता जागा मिळत नाही. तिचं समाधान होईल असं काही सापडत नाही. संशयानं नेहमी व्याकुळ राहते, आणि स्वतःवरचा भरवसाच नष्ट होतो की वेळ लागतो. कुठेतरी आधार मिळाला पाहिजे ना. भगवान श्रीकृष्ण अशी वस्तू आहे की काय कोणाची बुद्धिमत्ता असेल ते त्यांनी वापरून बघावी. त्यांचं गीता जी आहे, मी म्हणणाऱ्यांच्या बुद्धीने त्याला शरणागती पत्करावी लागते. एकच नमुना म्हणून सांगतो, नमुना म्हणून सांगतो. ज्ञानेश्वर महाराज गीता लिहायला बसले, गीतेवर भाष्य लिहायला बसले. गीतेचं वर्णन करताना शंकराच्या तोंडी त्यांनी गीतेचं वर्णन केलं. ते म्हणाले, पार्वती जैसे देवी का निनिजे तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. म्हणाले की गीता तत्व नित्य नूतन आहे, कधी शिळ होतच नाही. त्याच्यावर मी भाष्य करणार आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय की टिटिभू चाचूवरी मापसुये सागरी मी नेणतू त्या परी प्रवर्ते. की टिटवीनं समुद्र उपसावा त्याप्रमाणे मी न जाणता आणि नेणता मनुष्य मी या गीतेचं भाष्य लिहितोय. समाधान तीक्ष्ण बुद्धी असं आहे. ज्यांच्या बुद्धिमत्ते पुढे कुठे हुडकावं कोणाला ठाऊक. दोन माणसं आपल्या देशामध्ये अशी अलौकिक होऊन गेली, एक भगवान शंकराचार्य आणि दुसरे ज्ञानोबा आहे, की ज्यांच्या बुद्धिमत्तेची तुलना जगाच्या पाठीवर कुठे सापडणं शक्य नाही. काय प्रकांड पांडित्य आणि बुद्धिमत्ता असली पाहिजे. पण त्यांच्याही हृदयामध्ये या कृष्णाविषयी विलक्षण प्रेम आहे. शंकराचार्य खरे म्हणजे अद्वैती, त्यांना कृष्ण म्हणजे कोण? श्रियाश्लिष्टो विष्णू स्थिरचर गुरुर्वेद विषयो ध्यान साक्षी शुद्धो हरिरसुरहंताब्जनयनः गदी शंखी चक्री विमल वनमाली स्थिर रुचि शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षी विषय. की कृष्ण माझ्या डोळ्याला दिसो. समाधान तीक्ष्ण बुद्धीचे. तरवारीच्या धारेसारखी बुद्धी आहे, पण तरी सुद्धा तिला कृष्ण दर्शनाची लालसा आहे. तरवारीच्या धारेसारखी बुद्धी आहे, पण श्रीकृष्णाच्या वाक्याचा अर्थ करतो म्हटलं तर घाबरल्यासारखं होतं. की नम्रता आहे, हा विनय आहे. पण त्या विनयाचं कारण काय? तो तिथे समाधान तीक्ष्ण बुद्धीचे. त्या तीक्ष्ण बुद्धीचं समाधान करणारा भगवान जन्माला येणार आहे. निधान जणुवा कल्याणाचे. सगळं कल्याण जणू एकत्र साठवलं आहे
निधान जणुवा कल्याणाचे सुदैव साऱ्या सोमकुलाचे पूर्व पुण्य की वसुदेवाचे. सगळ्या सोमकुलाचं चंद्रवंशाचं सुदैव आणि वसुदेवाचं सगळं होतं नव्हतं ते सगळं पुण्य हे सगळं मिळून आता प्रगट होणार. वेळ कोणती आहे? वद्य पक्ष अष्टमी श्रावणी मध्यरात्र नक्षत्र रोहिणी बुध दिन असता ग्रह उच्चीचे जनन होत भूवरी प्रभूचे. श्रावण पक्ष होता, श्रावण मास होता, वद्य पक्ष होता, अष्टमीची रात्र होती, मध्यरात्र झालेली होती, बुधवार होता त्या दिवशी आणि रोहिणी नक्षत्र होते. हे रोहिणी नक्षत्र का निवडलं तर एक बारीक कारण आहे त्याला. ज्याच्या वंशी जन्मा येणे तत्प्रिय पत्नी जननी करणे ना तरी वनवास वाढुनी यास्तव निवडी वृक्ष रोहिणी. रोहिणी ही चंद्राची लाडकी आहे. त्यांना ज्या 27 नक्षत्र त्याच्या पत्नी आहेत ती रोहिणी चंद्राची लाडकी आहे. चंद्रवंशात जन्माला यायचे होते त्यामुळे रोहिणी नक्षत्रावर जन्माला होतो बरं आहे. नाही तर कौशल्याच्या पोटी आल्या पुन्हा वनवास वाटेल भयाचा. त्या रामायणातच प्रसंग आहे की कौशल्य जेव्हा रामचंद्राला वनवास घडला तेव्हा कौशल्या म्हणते की वैकुंठ वैभव सुखम परिहाय वत्स जात कथन दशरथालयमागतोसी. रामा, वैकुंठातलं सुख सोडून दशरथाच्या घरी यायला तुला कोणी सांगितलं होतं? त्या वनवासात गेला निघालाय ना. वैकुंठ वैभव सुखम परिहाय वत्स जात कथन दशरथालयमागतोसी तत्रापि केकय नरेंद्र सुतां विहाय पापीयसी कथम हो जननी मकारशी. तिथे म्हणजे जन्माला यायचंच होतं तर कैकेयीच्या पोटी का आला नाहीस? म्हणजे वनवास वाटायला आला नसता. माझ्यासारख्या अभागिनीच्या पोटी कशाला आलास? रामचंद्राने तेवढचं लक्षात ठेवलं होतं भगवान. ते म्हणजे आईने त्यावेळेला मला त्याच वेळेला बजावलं होतं की असं केलं म्हणजे असं होतं. आता लक्षात ठेवू. म्हणून ज्याच्या वंशी जन्मा येणे तत्प्रिय पत्नी जननी करणे ना तरी वनवास वाढुनी यास्तव निवडी वृक्ष रोहिणी. आणि त्यावेळेला कुंदरदन अरविंद वदन शतचंद मदन समचारुतरा पीतांबर धृत कंबर माला अंबर कांती मुकुटधरा चतुर्भुजा भास्वरा गोजिरी प्रियंकराजी भक्तांची अशी देवकीची या समोरी प्रगटे मूर्ती श्रीहरीची. गोपाल कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण गोपाल कृष्ण महाराज की जय. 8 वर्षाची श्यामसुंदर बालमूर्ती चतुर्भुज मनोहर देवकीच्या समोर प्रगट झाली. परमेशाचे होता दर्शन वसुदेवाने केले वंदन भाव परी कोण ते उमटले देवकीच्या हृदयात नाकळे 4 करांचे बाल रूपते बघताना पापणी न लवते सर्वांगी रोमांच ठाकिती स्तब्ध जाहल्या इंद्रिय वृत्ती सतेज काळे वत्सल डोळे बघ बघता ओघळू लागले नेत्र मिटे ओठही थरथरती भाग्यशालिनी मुकरडेती बाल झाला होता तिज बहुहरिक त्याचे तिज भोगता नये सुख काय म्हणावे स्त्री हृदयाते जे आनंदाने ही रडते. तेव्हा आईची अशी दशा पाहिली. बालरूप वदले स्मित वदने ढाळीती अश्रू का तव नयने रडू नको तू माझी माता भय कोणाचे नाही आता. आता भय कोणाचं म्हणा रडायला काय झालं? काय रडायचं कारण नाही. आणि मग वसुदेवाकडे तोंड करून भगवान म्हणतात वसुदेवासी म्हणे परात्पर येथन ठेवा मदसी पळभर नंद घरी नेऊन पोचवा जे वात्सल्या मूर्त विसावा 12 वर्षे तेथे राहून येईन मग सोडाया तुम्ही विचारी असा उभयही तोवर धीर धरावा हृदया जय हरी सुखतंदा. मला गोकुळात नेऊन पडतो 12 वर्ष राहीन मग परत.
ऐकत होती सर्व देवकी, वज्रपात जणू तिच्या मस्तकी. 8 बालके येऊन पोटी, तशीच उरले मी वांझोटी. 8 मुलाची आई शेवटी वांझोटी म्हणा. अपत्य सुख नच माझ्या भाली, मग का बाळे दैवे दिसली. आशा लावून मूळ छेदिले, दुःखाचे डोंगर वाढविले. आणि वसुदेवावर रागवले. वसुदेवासी म्हणते त्रासून, तुम्हीच मम दुःखासी कारण. काय वसुदेवाचं चुकलं? कामज वाचविले त्या समया, पुन्हा पुन्हा मरणे भोगाय. कंसाच्यातून मला वाचवण्याकरता तुम्ही नको ती अट स्वीकारली आणि त्याच्यामुळे मला रोज मरावं लागलं. देव आले होते, माझी स्तुती केली होती. परमात्मा तुझ्या पोटी येणार म्हणून सांगितलं होतं. आता भय कोणाचे नाही आता म्हणाले होते. आता काय म्हणाले? काय होतं? भय नाही, पण हे दुसरं झालं ना. शेवटी मला सुख नाही तर नाहीच की नाही. आस केवढी होती धरली, हृदयी माझ्या मी यावेळी. येतो परमात्मा उदरासी, भय कोणाचे नाही ज्यासी. आता त्यावर माझी कल्पना काय होती? वाढवीन मी त्या प्रेमाने, न्हाऊ घालीन वात्सल्याने. निरखीन वदना अंकी घेऊन, चुंबिन कुरवाळीन शिरहुंगिन. कुशीत घेईन धरीन हृदासी, गायीन अंगाई गीतासी. निवविन डोळे लीला बहुनी, शब्द बोबडे ऐकिन कानी. देवा हाय हाय परी एकही, इच्छा नच हो पुरती. कंसा हाते अंतरलीती, हा जाई या रीती. जय हरी सुख कंदा. ती कंसाने तशी घालवली. हा असा जातोय. माझ्या कपाळी बाल सुख नाही हे तर निश्चितच झालं की नाही. कारण कोणतंही असो कसंही असो, साक्षात ईशाचेही हातून, होत नसे माझे शांतवन. मीच करंटी जन्मा आले, तेथ कुणाचा उपाय चाले. आणि शेवटी तिने एकदा भगवंताची प्रार्थना, भगवान तुझे नियम आम्हाला माहिती आहेत म्हणे. आम्ही माणसं, ईश्वराची योजना काही विलक्षण असते. आमच्या माणसांच्या आवाक्यात ती येणारी नाही. मी त्याच्या आड येत नाही. पण माझी एक विनंती तर मान्य करशील. तुझं विनवाळू मकनवाळू म्हणती देवा, एक वेळ तरी अनुभव यावा. रूप तुझे हे नको चतुर्भुज, घेऊ दे मम अंकावर तुझ. मला अंकावर तुला घेऊ दे मला. ओठ हासते हात चिमकुले, लोभस डोळे कुंतल कुरळे. तांबूस कोमल पाय नाचते, डोळे भरुनी बघू दे माते. एकदा तू तान्ह लेकरू हो, माझ्या मांडीवर तुला घेऊ दे आणि मग तुझे ते डोळे, तुझे ते हात, तुझे ते पाय हे सगळे डोळे भरून पाहिन असं मला वाटतं. आणि आणखीन एक आहे, मी आई झालं मला वाटलं पाहिजे. मला ते आईला एकदाच वाटतं, एकाच प्रसंगाने वाटतं. पदरा खाली तुझसी घेईन, वात्सल्यात व मुखात देईन. कवळ्या ओठी तूचे पावे, स्पर्शे त्या मी पुलकित व्हावे. कवळ्या ओठांनी चेपावं, त्या स्पर्शाने पुलकित व्हावं. माझं वात्सल्य तुझ्या मुखामध्ये द्यावं आणि तो जो स्पर्श आहे तो अनुभवावा. कृष्णा, आई त्याच्याकरता कष्ट सुचते म्हणाल. अनेक वेळा हृदय दाटला, पान्हा परितो विफल जाहला. सार्थक त्याचे एक वार तरी, करिणी इच्छा नाही दुसरी. अभागिनीची या गोविंदा, आस एवढी पुरीव एकदा. माता झाले मी ऐसे मज, क्षणभर तरी वाटू दे अधोक्षज. दाटला पान्हा परितो विफल जाहला. सार्थक त्याचे एक वार तरी, करिणी इच्छा नाही दुसरी. अभागिनीची या गोविंदा, आस एवढी पुरीव एकदा. माता झाले मी ऐसे मज, क्षणभर तरी वाटू दे अधोक्षज. मी आई झाले असं सुख मला वाटत एक क्षणभर तर दे. आई गरोदरपणाच्या प्रसूतीच्या प्राणांत वेदना सहन करते त्या पुढच्या सुखासाठी. ते माझ्या कपाळी कधी आलेच नाही. हे मात्र मला उदंड भोगावं लागलं. आता यावेळेला तरी मी त्या त्रासातून मुक्त होईल आणि मला बालसुख मिळेल अशी आशा धरली होती. तीही गेली. ठीक आहे, आम्ही माणसं आहोत, तू ईश्वर आहेस. पण माता झाले मी ऐसे मज, क्षणभर तरी वाटू दे अधोक्षज. अशी विनविणी करून ऐकता,
परमात्मा द्रवला तो कल्पतरूपासून कधी का याचक विन्मुख येतो जय हरी सुखकंदा. कल्पवृक्षापासून याचक कसा पर्यंत. आणि मागणी विवेकी आहे, अविवेकी नाही. पूर्ण विवेक माग आहे. ईश्वराच्या सामर्थ्याचा आणि ईश्वराच्या योजनेचा अपमान नाही. मग तू ईश्वर कसला, आमची एवढी इच्छा पूर्ण करीत नाहीस म्हणजे काय, काय तुझे नियम घेऊन काय, तुझ्या नियमाच्या आड यायची आमची इच्छा नाही, पण आमचाही काही थोडा विचार कर. एकदा एकच माता झाले मी आईसे मज क्षणभर तरी वाटू दे अधोक्ष. मी आई झाले असं मला क्षणभर तर वाटू दे, तुझं पुढचं आम्हाला अमान्य अमान्य नाही म्हणाल, ते तसं होईल तसं चालू दे, हरकत नाही. आता नाही किसान म्हणतात भगवान बरोबर. मूल उपजलेले हरी झाला सान लाल सर देह कोवळा लुक लुकता ती इवले डोळे गर्भजलाने जावळ ओले. गोपाल कृष्ण महाराज जय. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. कृष्ण कृष्णाचा आवाज मोठ्याने व्हावा आणि टाळ्या लहान असाव्या. तुमचं झालंय उलट, टाळ्यात मोठ्या आणि कृष्णाचा आवाज ऐकू येत नाही. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. मूल उपजलेले हरी झाला सान लाल सर देह कोवळा लुक लुकता ती इवले डोळे गर्भजलाने जावळ ओले. अशी उचलून त्या ते घेऊन अंकी निज हृदया लावीत देवकी करपाशी त्या करीते गोळा अधिऱ्या ओठी चुंबी गाळा. आणि देवकीनं कृष्ण परमात्मा लहान झाले, उपजलेलं मूल जसं असावं तसे झाले, त्याला उचलून घेतलं. अधिऱ्या ओठी चुंबी गाला स्पर्श सुखद तो नाना रीती आसुसुनी अनुभवीत होती. बालकास परिकुरवाळोनी तृप्त कधी का झाली जननी. शेवटी वसुदेवानी सांगून तिजसी गोष्टी चार शांतवून लव कष्टी अंतर टोपल्यात घेऊन मुलाला नंद घरा वसुदेव निघाला. मास 8वा होता म्हणून सावध कोणी नव्हते मध्यरात्र अंधारी त्यातून जागल कुठुने असते जय हरी सुखकंदा. निखळून उघडी झाली दारे ओलांडून निद्रिस्त पहारे दबकत चाले चाहुल घेत भय सत्कृत्या खल राज्यात. पथी आडवी होती यमुना जलोद्धता उसळती भीषणा खळाळ बहु भवरे करितात वे ओघ वाहतो तीरा कापित गरजतसे लाटांचे तांडव आत विहरती मगरी कासव फोफावत ती वाहे यमुना दिग्विजया जणू निघते सेना. निर्भय परी वसुदेव तशाकी नदीत शिरला वीर अनिकी. दुष्कर सांगा कृत्य कोणते पुत्र प्रेमा पुढे पित्याते घेऊन आटोपले शिरावर पाणी कापित जाई. देव मस्तकी धरिल्यावर का अशक्य उरते काही जय हरी सुखकंदा. विस्मित होऊन बाहुबलाने वाट जणू दिधली यमुनेने प्रवाह उतरून ये तीरावर पथी चालता करी विचार. स्नेही जीवलग नंद जरी मम करील का परी तो हे काम. वाहून चित्ती राज भयाते नाही म्हणता करू मी का ते. राजभयाला वाहून जर नंद नाही म्हणाला की नको रे बाबा ही जबाबदारी माझ्यावर नको, हे व्हायला पाहिजे पण मी नको त्यात, असं जर आपल्या जातीप्रमाणे तो म्हणला
आपल्या जातीप्रमाणे म्हणजे नंदाच्या नव्हे, हिंदूच्या. ते वसुदेव म्हणतो की नाही म्हणाला जर तो आपल्या हिंदूच्या जातीला शोभण्याप्रमाणे, तर काय करायचं? काय करावे कसे कथावे, पोर कसे हे संरक्षावे, चिंतित असता असे मनासी, येऊन पोचे नंद घरासी, कुडावरून शिरताच अंगणी. आता तिथे एक विचित्र घटना होती. तेथे मूर्छित नंद कामिनी, नवजातार्भक मृतवत जवळी, बघून कल्पना मनी उदेली. त्याने जरा राजकारण करायचा विचार केला. म्हणजे असं आहे, मूल दिसत हे उपजत मेले, हिला परी काही नच कळले, असह्य वेणा होऊन मूर्छित झाली सिंही गमते येथ. असह्य वेणाहून मूर्छित झाली दिसते म्हणाले. तेव्हा त्याला काही कळलं नाही. आता उत्तम उपाय आहे, हे पोरत मेलेलं आहे. हिचे जवळ मम बाळा ठेवून, मृत शिशु घेऊन जाऊ, गुप्तताच उचिता यावेळी, नंदा नच हे कळवू, जय हरी सुख कंदा. गुप्तता पाळली म्हणजे बरं, नाहीतरी षटकर्ण विद्यते मंत्र हा की जरा जास्त. त्यामुळे मौनम गुह्यामध्ये सगळ्यात चांगलं गुह्य कोणतं म्हणजे मौनम. कोणाला सांगितलंच नाही म्हणजे गुह्य आपोआपच राहतं. कोणाला तरी बोलण्यावर गुह्य कसं राहील हा विचार करायचं काय करणे, ते राहतच नाही. मग गुप्तताच उचिता यावेळी, नंदा नच हे कळवू, जय हरी सुख कंदा. आपलेच समजून मम बाळ, वाढवील की तो स्नेहाळ. आणि मुले मेलेले घेऊन गेलं म्हणजे कंसाची ही समजूत करिता, येईल मजसी परितून जाता. अशा विचारे आलटा पालट करून परतची धरिली वाटे, येता ती जस जसे प्रसंग, तसे वागणे पडते भाग. प्रभाती होता अवसर लव, तो स्वस्थानी ये वसुदेव, वदे देवकी ते घे शिशु हे, नंदाचे जे मृतगे आहे. हे नंदाचं पोर आहे मेलेलं आहे, घे. पण असं आहे, ते देवकी तज्ञ होती त्यातली, तिला ओळखलं घे, मेलेलं नाहीये. काय त्याचे उपचार थोडे व्हायचे तेव्हा राहिले. उब परी लागता ग्रहातील, अर्भक सावध झाले, रुदन करी नाचवी पदाते, निरखी सभोवत आले, जय हरी सुख कंदा. बघुनी तान्ही पोर अशी ती, वात्सल्यासी आली भरती, हृदयासी लावून ती येते, रोषे वदली वसुदेवाते. आणि देवकी वसुदेवावर रागावली. तिला वाटलं की असं कसं केल्याने, अशी कशी तरी बुद्धी फिरली, का कन्यानंदाची आणली, वाचविण्यासी आपुला बाळ, कसे जाहला हि जसी काळ. तुमच्या स्तव मित्र प्रेमाने, दिधली कन्या निज नंदाने, थोरपणा हा शोभे त्यासी, विचार होता हवा तुम्हासी. दुसऱ्याचे तोडोनी काळीज, हृत्पीडा का शांत विणे निज. जाणित असता धर्मा धर्मा, यशास काला विला कालिमा. पाल जाणित असता धर्मा धर्मा, यशास काला विला कालिमा. निष्ठुर कंसे वधता हिज का, दुःख उणे मज होई, मातेच्या हृदयान जाणिले, केली म्हणून कृती ही, जय हरी सुख कंदा. तुम्ही आईचं हृदय जाणलं नाहीत म्हणून हे केलंय म्हणाले. अहो 6 मुलांच्या हत्येहूनही, दुःख अधिकची मज देईलही. कणी दुसऱ्याचं माझ्याकरता मी आणलं असं त्याचा अर्थ होतो. 6 मुलांच्या हत्येहूनही, दुःख अधिकची मज देईलही. उठा उठा जा परत पोचवा, दुःखाग्नीतून मला वाचवा. दोष जरी दे वसुदेवासी, परीन आला राग तयासी. वसुदेवा दोष देत होती, रागावून बोलत होती, पण तिचं अंतःकरण लक्षात घेऊन वसुदेव रागावले. परीनच आला राग तयासी, दिसे कस्तुरी वरुणी काळी, घृणा म्हणून का कुणास आली. तेजास्तव आवडे हिरकणी, कठीणता न घे घ्यानी कोणी. स्वरमाला ऐकून सुख होय, कोण बघे मुद्रेचा अभिनय. गवयाचं तोंड कसं होतं याच्याशी आपल्याला काय कळतं. ती स्वरमाला महत्वाची. स्वरमाला ऐकून सुख होय, कोण बघे मुद्रेचा अभिनय. खळाळ सिंधूंच्या लाटाचा, सोन्या मोत्यासाठी सह्यची साचा. बीजेच्या चंद्राची कोर, असून वाकडी सुखवी अंतर. तसे उतावेळ रागा खाली, वत्सलता हृदयीची दिसली.
स्निग्ध वचाने वसुदेवे मग वृत्त निवेदन केले. सांगणे वसुदेव मी असं केलं नाही म्हणले, बदलून आणलं नाही, असं असं झालं होतं. ते आत्ता तुझ्या त्या सगळ्या काही तू पोचा थोडे केले, उब लागली वगैरे म्हणून सावध झाले, पोट ते मी मेलेलं होतं म्हणून मी आणलं वगैरे सांगितलं. रडणे ऐकून कन्येचे तो रक्षक सावध झाले. असं म्हणतात की मुलगी मोठ्यानं रडते मुलाच्या पेक्षा. रडणे ऐकून कन्येचे तो रक्षक सावध झाले. कंसासी कळवाया काही त्वरा करोनी गेले. जय हरी सुखकंदा धावत तेथे आला कंस. पिंजारून वर उडती केस ठेचा लागून रक्त निघाले. भान परीना त्यासी उरले. उभ्या राहिल्या शिरा कपाळी धुंद लोचना चढली लाली. क्रौर्याचे मुद्रेवर नर्तन हृदय परी धडधडते आतून. दन दन पद आपटी भूवरी. पुष्कळ वेळा माणसं ही जी आव आणतात ना ते आपल्या भावना घाबरटलेल्या लपवण्याकरताच असतात. असं आहे. दन दन पद आपटी भूवरी वरचे वर निज गदासावरी. घट्ट धरियले ओठ आवळून श्वासाच्या वाफाना कळतून. मृत्यू समदेवकी समोरी येऊन निष्ठुर वाचा. म्हणे कुठे ते तुझे कारटे घोयतो घोट गळ्याचा. जय हरी सुखकंदा येण्यासाठी माझ्या पुढती कृतांतासही नाही छाती. तेथ कथा का या पोराची सिंहासन्मुख घुंगुरड्याची. अबलेवर ऐसे गुरकावित घेण्या बालक पसरी हात. तो तिज पदरा खाली झाकी मागे सरकुन वदे देवकी. दादा थांब असे मुलगी ही काही तुझ घातक नाही. ठेव एवढी तरी आम्हासी देईन हिज मी तुझ पुत्तव पुत्रासी. तुझ्या मुलाला दिन एवढी तरी आम्हाला ठेव. गरजे कंस तिला झिडकारित मी नच मुलगा मुलगी जाणीत. गर्भ तुझा जाणतो एवढे. त्यांनी स्पष्टीकरण केलं नाही. हिचा 8वा गर्भ वधील तुझा असं सांगितलं. तो मुलगा मारेल का मुलगी मारेल याचा उल्लेख केला नाही, गर्भाचा उल्लेख केला. तुझा गर्भ आहे. गर्भ तुझा जाणतो एवढे हिसकून घेते पोर बापडे. माग म्हणाले आमच्या जातीतल्या पुष्कळांना शिक्षा झाली. स्त्री म्हणून करिताच उपेक्षा बहुता झाली मागे शिक्षा. मी न तसा भोळा महिषासुर करीन पुंचा ठेचून याचुर. त्या महिषासुरानं वर मागताना सगळ्यांची नाव घेतली, फक्त बाईचं नाव घेतलं नाही, म्हणून ती महिषासुर मर्दिनीनं मारले त्याला असं वर्णन. त्यावेळेला मी न तसा भोळा महिषासुर, कारण ते स्त्री म्हणून त्याने उपेक्षा केली. बायकांनी काय व्हायचंय म्हणून बायकांचं नाव घेतलं नाही, त्या जोडावर बसल्या म्हणाले. स्त्री मी न तसा भोळा महिषासुर करीन रिपूंचा ठेचून याचर. प्रयत्न संपादित यश न्यावे हिरावुनी दुर्दैवे. झंझावा ते फल संभारा पाडून नष्ट करावे. जय हरी सुखकंदा. त्याप्रमाणे तसे मूल ते धरुनी हाती गरगर फिरवी डोक्या भवती. बघत शिळेवर जो अपटाया तोच निसटुनी गेली माया. तोपर्यंत निघून गेली. उसळे तेजाचा वर झोत झोत जसा अग्नि क्रीडेत. अग्नि क्रीडा म्हणजे दारू का. झोच जसा अग्नि क्रीडेत वदे प्रगटुनी देवी रुष्टा. काय मला मारितोस दुष्टा. आणि ती देवी प्रगट झाली त्या झोतातून तेजाच्या आणि म्हणे दुष्टा मला काय मारतोस. तुझं वसणारा माझ्या आधी जन्मा आला जात्या शोधी. घडा तुझा भरला पापाचा नाशन आता टळावयाचा. माझ्या सहतव जीव ज्योती समज आजची जात लया प्रती. खाली उरले प्रेत जिवंत पडेल ते थोड्या दिवसात. माझ्याबरोबर तुझी प्राणशक्ती घेऊन चालली मिळेल मी. आता प्रेत खाली राहिले त्याला पडायला थोडा वेळ लागेल. काही लोक थंड व्हायला जरा वेळ लागतो म्हणजे असं आहे ते. एखादं खरंच असं असतं, एखादं प्रेत असं असतं की ते लगेच थंड होत नाही, त्याला थंड व्हायला थोडा वेळ लागतो. पण ते असतं प्रेत. पण ते काय होतं काहीतरी ते सेंटरमध्ये काहीतरी गडबड झालेली असते, त्याची उष्णता असते अंगात शिल्लक. तसं म्हणले खाले उरले प्रेत जिवंत पडेल ते थोड्या दिवसात. असे वदून ती गुप्त जाहली घाव बसे कंसाला. ताठा गेला दर्पही गेला. आता दिसत कसा होता विस्तव जणू विझलेला. जय हरी सुखकंदा कसा दिसतो म्हणजे निखारा कोळसा झाल्यावर जसा दिसतो तसा कंस दिसायला लागला. क्रौर्य मगाचे झाले दुबळे देहावरती दैन्य पसरले.
व्याकुळ करीती अश्रू नयना स्वरातली लोपली गर्जना खाली घालून मान परतला साप जसा मुक्ता दंताला कसे तरी करी मार्गक्रमण पंख छेदिता जेवी शेन ससाण्याचे पंख कापले मिळताना चालावं तसा चालत होता संतापाने अंतःकरण जळत सारखे होते आतून दुष्टांची दुष्टता कधीही मेल्या वाचून शमणे नाही दुष्टांना सरळ करू म्हणणे कधी शक्य नसतं त्यांना संपवणं हा एवढा एकुलता एक मार्ग असतो अरविंदांनी लिहिलं आहे की कित्येक वेळा दुष्ट इतके उन्मत्त असतात की सूक्ष्मात त्यांचा नाश करून चालत नाही स्थूलातच त्यांचा नाश करावा जे खळांची व्यंकटी सांडो हे व्यंकटी सांडणे इतके खळ नसतातच सभात ये भरविली तातडी सोडविण्या मरणांची कोडी जमली क्रूर पशूंची सेना अघ बक केशी द्विविध पूतना हे सगळे सभासद काही इलेक्टेड होते काही सिलेक्टेड होते काही नॉमिनेटेड होते अघ बक केशी द्विविध पूतना पण सगळ्यांची जात एक होती कोणती जनहित नाही ठाऊक कवणा गर्वे ताठर असती माना अन्याजवळी घेण्या आईसे असेल काही हे न पटतसे सत्तेची बहु हाव जयासी असे सभासद राजसभेसी कंसाच्या सभेचं वर्णन करतो मी असे सभासद राजसभेसी टिको आपुले पद हो काही भले बुरे हा विवेक नाही सत्तेची बहु सत्तेची बहु आवदयासी सत्तेची बहु आवदयासी असे सभासद राजसभेचे असे सभासद राजसभेचे तो आपुले पद हो काही पिको आपुले पिको आपुले पद हो काही पिको आपुले पद हो काही भले बुरे हा विचार नाही भले बुरे हा विचार नाही आपली खुर्ची टिकली म्हणजे झालं बाकी काही कळू नये
टिको आपुले पद हो काही, भले बुरे हा निषेध नाही. आणि सभाभर आणि सभेमध्ये एक मताने ठराव पास झाला. सभासदांचे तनखे वाढवायच्या वेळेला होतो तसा एक मत, विरोध कोणाचा नाही. सभेत मग ते धवा त्वरित घेतला निर्णय, नृपावरील वारण्या परम संकटाचे भय. काय निर्णय घेतला? मुले चिरून टाकणे सकल एक वर्षातली, घरोघर फिरावया कुशलने म्हणे मंडळी. एक नवीन डिपार्टमेंट स्थापन करा मला, फॅमिली वेलफेअर. पोरं मारणं, 1 वर्षाची पोरं मारणं, एवढा त्यांचा काम काय. मी आपल्याला खरं सांगतो, कंसाचं राज्य अत्यंत प्रगत होत. आपण आता फक्त गर्भापातापर्यंत आलो आहोत. कंसाने त्याच्या पुढे 2 पावलं टाकली. सभेत मग ते धवा त्वरित घेतला निर्णय, नृपावरील वारण्या परम संकटाचे भय. आपण म्हणजे सांगायचं काय? राजावर भय, राजावर भय म्हणून सांगायचं नाही. लोकसंख्येच्या वाढीनं योजना निष्फळ होत आहेत असं सांगायचं नाही. नृपावरील वारण्या परम संकटाचे भय, मुले चिरून टाकणे सकल एक वर्षातली, घरोघर फिरावया कुशलने म्हणे मंडळी. काय सभा आहे, काय निर्णय. रक्षावे जनते प्रति नृपतीने, स्वप्राण ही वेचुनी, आहे दंडक या परी, परितया कोणी नाणी मनी. कृत्ये घोर करावया न दचके, स्वार्थे झुगारी नया, त्याचे आज नसे उद्या, फलपरी लागेच भोगावया. गोपाल कृष्ण महाराज की जय. धर्म भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म
प्रभु को कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी। ऐसा विश्वास दिल में जमाते चले, ऐसा विश्वास दिल में जमाते चले। कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। मन को विषयों के विष से हटाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले। कृष्ण गोविंद